9पर्यंत पोचले. थोडा प्रसाद घेतला, थोडं सत्र झालं, थोडी तुळशीला पाणी घातलं. या दोन अनुभवांमध्ये फरक काय जाणवतोय तुम्हाला? जस्ट 1-2 वाक्यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? शांती वाटते. यांना शांती वाटते. तुम्हाला काय वाटतंय फरक? गेल्या 4-5 महिन्यांमधले 20-25 रविवार आणि आजचा हा रविवार अर्धा, दुपारी 12:30 वाजलेत. प्रेझेंट मोमेंटमध्ये फरक काय आहे? अंतर? नेचर फरक आहे. जनरली उद्या सोमवार टेन्शन असतं कॉलेजचं, आज तसं वाटत नाही. टेन्शन नाही आहे. इथे खूप छान प्रसन्न वाटतंय. ओके, येस. तुम्हाला काय वाटतं फरक? रिलॅक्स वाटतं, छान वाटतं. ऑक्सिजन, इथे झाडं झुडपं आहेत. येस, तुम्हाला काय वाटतं फरक? गावाकडचं असं टाईप नेचर चांगलं वाटतं, छान वाटतं आहे ओव्हरऑल. येस, तुम्हाला? आरती वगैरे आरती आवडली. तुम्हाला? पीस ऑफ माइंड. येस. हर्षद, काय फरक जाणवतो आहे? मग बरं वाटतं आहे. इथे जगन्नाथजींची मूर्ती होती छान मोठी. तुम्हाला काय फरक जाणवतो आहे? शांतता, इथे शांतता आहे. तुम्हाला? अच्छा, हा किलबिलाट आहे पण. येस, तुम्हाला? हॅपीनेस आणि वृंदावनमध्ये आले सर, गाई वगैरे. हां, गाई, गोशाळा. तुम्हाला? संडे असं झोपण्यात वगैरे जातो. आजचा संडे स्पिरिच्युअल झाला. येस, फ्रेशनेस. तुम्हाला? हां, शांती, समाधान. तुम्हाला? पवित्र वाटतं आहे. तुम्हाला? रेग्युलर जे संडे असतात ते फक्त एन्जॉयमेंट, पण ह्याच्या आजचा स्पिरिच्युअलिटी विथ एन्जॉयमेंट असं. अच्छा, वा. एन्जॉयमेंट तर आहेच. एन्जॉयमेंट कुठे गेली नाही, पण एक स्पिरिच्युअलिटी प्लस एन्जॉयमेंट. छान. तुम्हाला? शहराकडे असं पक्ष्यांचा वगैरे आवाज भेटत असं गावाकडे आल्यावर. माझा फोन आहे, नंतर मी दाखवेन. माझ्या फोनमध्ये ना अलार्म आहे ना, अलार्म दाखवतो. पण मला पण पक्ष्यांची आवाज आवडते. कुठे रे माझा फोन? माझ्याकडेच आहे. त्याच्यामध्ये एक गंमत दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे, बघूया काय होतं आहे. येस, पुढे. पक्ष्यांचा आवाज कोण म्हणाले? तुम्ही. हां, नॉलेज. लग्नाला गेलं काही नॉलेज. कुठे गेल्यावर नाही मिळत. अच्छा, लग्न समारंभाला गेल्यावर काही नॉलेज वगैरे काही मिळत नाही. ओके, येस. संडेला झोप येते, अचानक झोप येत नाही. अरे ठीक आहे. म्हणजे तुम्ही भरपूर काय कीर्तन केलेलं दिसत नाही आहे. ते म्हणतात की झोप नाही आहे. बाकीच्या संडेला कुठं जात नाही, आज कुठं तरी. चला, कुठेतरी निघालो बाहेर, घरातून बाहेर पडलो. अलार्म आहे माझा. सकाळी उठायचं असेल तर बाकीचे असे एकदम स्ट्रॉंग अलार्म असतात ना, तुम्ही त्रास होतो. पण हे असं चिवचिवाट, हळूहळू. तुम्हाला पण पक्ष्यांचा आवाज आवडतो, हा अलार्म आहे. येस. निसर्गासोबत आपलं कनेक्शन आहे, पण परत ते रिस्टॅब्लिश. अच्छा, शांतता वाटते, छान वाटतं, शांतता वाटते. सो खूप छान. अशा आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे की मन आहे, मन अशा मोकळ्या वातावरणामध्ये खुलतं. इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे
की माइंड इज लाईक ए पॅराशूट, इट वर्क्स वेन इट इज ओपन. आपण बरेच असं आपलं जे जीवन जगतो आहे ना ते बंद अवस्थेत जगतो आहे. आपले कमरे किती लहान, आणि त्या बंद कमऱ्यांमध्ये, त्या लहान कमऱ्यांमध्ये त्याची हाईट किती 7-8 फूटपेक्षा जास्ती नाही. तो वरून पण कमी हाईट, कमरे पण छोटे छोटे, असं करत करत नकळतपणे त्याचा सगळ्याचा परिणाम होतो आपल्या विचारसरणीवर, विचारधारेवर. नकळतपणे आपण लहान लहान गोष्टींवर विचार करायला लागतो आणि लहान लहान दृष्टिकोन पण ठेवायला लागतो. आता इथे निसर्गामध्ये एक गोष्ट काय माहिती आहे, इथे फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, बरोबर. आणि त्या फळझाडं आणि फुलझाडांमध्ये कधी पक्षी येतील आणि एखादा फळ खातील, तर ते कोणाला वाईट नाही वाटत. एक महत्त्वाची गोष्ट आहे की अशा गावांमध्ये वगैरे तुम्ही बघाल की फळझाडं लावलं आणि कोणी तिथे चिकूचं झाड दिसतंय मला, पण पक्षी येऊन घेऊन जातील ना, त्यांना कोणाचं वाईट नाही वाटत. का माहिती आहे, ते दृष्टिकोन आहे तसा. तो दृष्टिकोन आहे की आपण आपलं कुठे आहे. आपण शिजवले का पोहे? हो, पण आपण बनवले का चिकू? नाही. मग इथे दृष्टिकोन काय आहे, जमीन परमेश्वराने दिली आहे आणि पाणी परमेश्वराचं आहे, ऊन परमेश्वराचं आहे, ते झाड परमेश्वराचं आहे, पक्षी पण परमेश्वराचे आहेत. तर 1-2 फळ जर पक्ष्यांनी खाल्ले तर काय प्रॉब्लेम आहे. पण हेच शहराचं जो वातावरण आहे, शहराच्या वातावरणामध्ये कसं असतं, माझं आणि तुझं. एका बिल्डिंगमधला थोडासा जरी कचरा शेजारच्या बिल्डिंगमध्ये पडला चुकून, तर खूप मोठं भांडण होतं. का? तर तिथे आपण मर्यादा आखल्यात, आपण सीमा आखल्यात. हे माझं, हे तुझं. इथे सगळं परमेश्वराचं आहे, निसर्गाचं आहे. कधी कधी लोक परमेश्वराला स्वीकार नाही करत आणि म्हणतात सगळं इथे प्रकृती आहे, इथे निसर्ग आहे. तर हा पक्षी इथून तिथे उडतो आहे, तर दुसरा पक्षी नाही म्हणत माझ्या झाडावर यायचं नाही आहे. तो पक्षी कधीच म्हणत नाही हे माझं झाड आहे. सर्व झाड सर्व पक्ष्यांचे आहेत. पण मनुष्य काय करतो, मनुष्य परमेश्वराची प्रकृती, परमेश्वराचं सगळं आहे, पण त्याला तो काही 40 ते 50 वर्षासाठी जेव्हा इथे येतो तेव्हा त्याला वाटतं की हे सगळं माझं आहे म्हणून. तर एक विस्तृत दृष्टिकोन असतो आणि एक संकुचित दृष्टिकोन आहे. तर गावामध्ये, निसर्गामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला एक विस्तृत दृष्टिकोन दिसतो. तर भौतिक स्तरावर पण आहे विस्तृत दृष्टिकोन. म्हणजे काय, मी इथे बसलेलो आहे, मला कमीत कमी 2 किलोमीटर दूरचं सगळं दिसतं. डावीकडे, उजवीकडे, सरळ 2 किलोमीटरपर्यंत माझी नजर चालली आहे. तर या दृष्टीने पण विस्तृत दृष्टिकोन आहे. पण एक विस्तृत दृष्टिकोन हा की आंतरिक विस्तृत दृष्टिकोन. इथे जर कोणाला तहान लागली तर काही समस्या नाही आहे, इथे कोणाला भूक लागली तर काही समस्या नाही आहे. पण शहरात अरे ते पाणी किती वाजता येतं, नळ किती वाजता येतं, सकाळी नळ येतं 2 तास, तेव्हाच पाणी भरून ठेवा, नंतर नाही. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर जेव्हा आपण असं बाहेर पडतो तेव्हा हा एक सगळ्यात पहिला फायदा होतो की आपल्याला एक विशाल दृष्टिकोन मिळतो. आणि या विशाल दृष्टिकोन देणारे किंवा विशाल निसर्ग देणारे जे व्यक्ती आहेत, परमेश्वर, त्यांच्याकडे पहिल्यांदा आपली नजर जाते. तुम्हाला एक मी खूप सुंदर चित्र दिलं, मग किती सुंदर चित्र आहे. मग हळूच कोणतरी एक विचारेल हे कुठून आणलं तुम्ही? बारामतीमधून आणलं, पुण्याहून आणलं, मुंबईहून आणलं, कुठे मिळतं हे? मग कोणतरी म्हणेल नाही हे मुंबईहून आणलं म्हणून. मग कधी कधी काय होतं की सृष्टी हीच दिसत नाही आहे. शहरांमध्ये सृष्टीच दिसत नाही आहे. झाडं वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता हा मागे जो कुत्रा बसला आहे, बघणार एकदा जस्ट मागे त्याच्याकडे, हा आजारी आहे का? केस नाही आहे त्याच्या शरीरावर. जनरली शरीरावर केस असतात. मग हा असा काय? तर मी विचारलं की हा असा काय, हा आजारी आहे का म्हणून. तर हा ना ग्रे हाऊंड आहे. हा बाकीचे आपले जे भारतीय कुत्रे असतात ना त्यांचे केस असतात. हा म्हणजे बाळ आहे. हा बाळ कुत्रा आहे. हा अजून मोठा झालेला नाही.
हा 6 वर्षांचा बाळ आहे हा, मनुष्याच्या दृष्टीने म्हणतोय मी. तर हा ग्रेहाऊंड डॉग आहे. हा एवढा उंच होतो आणि खूप खतरनाक आहे हा मोठा झाल्यावर. आणि याला जे शिकारी लोक असतात ते शिकारीसाठी घेऊन जातं, हंटिंग. तसं मोठा वेगाने पळणार आहे. हा असा लहानसा आहे आता अजूनही. तर मी याला बघितलं तर लहानसा तर कुठल्या अँगलने वाटलं नाही मला. तो बाजूचा जो कुत्रा होता आपला भारतीय, तो आणि त्याचा साईज सेम आहे, पण हा अर्ध्या त्याच्या वयाने अर्धा आहे तो. तर म्हणे अजून तो खूप मोठा व्हायचा आहे आणि तो असाच असतो, बिनकेसाचा असतो. तर शहरांमध्ये आपल्याला ना सृष्टीच दिसत नाही. एकदा सृष्टी पूर्णपणे दिसली, एकदा सृष्टी काय आहे थोडा अंदाज आला, मग हळूहळू ती सृष्टी आपण बघता बघता प्रश्न येतो, ही एवढी सुंदर सृष्टी, हे एवढं सुंदर निसर्ग तयार करणारं कोणतरी सृष्टीकर्ता पण असेल ना. छान ते पोहे बनवले आणि त्याच्यामध्ये समजा छान भाजी अमुक तमुक सगळं टाकून मस्त कोशिंबीर, नारळ, लिंबू वगैरे दिलं तुम्हाला, तर तुम्ही थोडं कोणतरी म्हणेल की कोणी बनवले पोहे एवढे छान, आम्हाला पण शिकवा कसे बनवायचे. तर नाही, ते नाही माहिती कोणी बनवले नाही. तर मग जाऊन विचार ना, कोणी बनवले जाऊन विचार ना. तर सुंदर चित्र बनवायला एक चित्रकार लागतो, खूप सुंदर रुचकर पोहे बनवायला एक आचारी लागतो. हा गाईंचा गोठा आहे, स्वच्छ आहे ना, नाही तिथे सगळीकडे शेण पडलं आहे, काही गायी अस्वच्छ आहेत वगैरे, तर सगळ्या गायी स्वच्छ दिसतात, म्हणजे कोणतरी काळजी घेते या गोठ्याची. तर मग आपल्याला लक्षात येतं की कुठेही आपल्याला काही चांगलं दिसलं म्हणजे त्याच्या पाठीमागे एक कोणतरी व्यक्ती आहे. साफ स्वच्छ गोठा आहे, गायी स्वच्छ शरीराच्या आहेत, म्हणजे कोणतरी यांचं नित्य नियमाने आंघोळ करतं आहे वगैरे, बरोबर. नाही तर कधी कधी आपण गायी बघतो त्यांच्या शरीरावर सगळं माखलेलं असतं, धूळ असते, शेण लागलेलं असतं. तर जेव्हा आपण असं सुंदर निसर्ग बघतो तेव्हा मनामध्ये एक विचार येतो की अशा या सुंदर, बघा त्याचा आकार बघा कसा आहे त्या कुत्र्याचा, है ना, वेगळा आहे ना आकार त्याचा, त्याचं पूर्ण शरीरच वेगळं आहे बघा. आणि आपला कुत्रा वेगळा आहे की नाही. वासराने त्याला गायने तुडवले काय? नाही, त्याला थोडं पायाला कधीतरी त्याला काहीतरी एक मिळालं आहे वाटतं, फटका आहे की नाही. सो आपला विषय काय चालला आहे की जेव्हा आपण शहरात असतो तेव्हा आपल्याला सृष्टी किती छान आहे आणि त्याच्यामध्ये किती वैविध्य आहे, विविधता आहे, हेच दिसत नाही आणि संकुचित दृष्टिकोन असतो. आणि जेव्हा शहराच्या आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला सृष्टीमध्ये किती व्हेरायटी आहे ते दिसतं. आणि जेव्हा सृष्टीमध्ये व्हेरायटी दिसते आणि ती किती सुंदर आहे हे दिसतं, तेव्हा आपल्याला मनामध्ये मग एक प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की एवढी सुंदर सृष्टी आणि एवढी त्याच्यामध्ये व्हेरायटी आहे, तर याच्यामागे सृष्टीकर्ता कोण आहे. पण जेव्हापर्यंत आपल्याला ही सृष्टीच दिसणार नाही तेव्हापर्यंत मनामध्ये हा प्रश्नच कधी येणार नाही की या सृष्टीच्या मागे सृष्टीकर्ता आहे का. जर रोजच आपल्याला कांदे पोहे, बटाटा पोहे असे पोहे मिळायला लागले तर आपण म्हणू ठीक आहे पोहे पोहे. एक दिवशी जर कोणीतरी आपल्याला मस्त इडली चटणी दिली जी वेगळी आहे, मग त्या दिवशी म्हणतो अरे ही एवढी चांगली टेस्टी इडली चटणी कुठून आणली. तर प्रश्न कधी येतो जेव्हा चांगली वेगळी रोज जे आपल्याला मिळतात ज्यापासून वेगळी इडली चटणी जेव्हा मिळते तेव्हा मग तो प्रश्न येतो. तुमच्या मेसमध्ये मिळतो कधी डोसा वगैरे मिळतो? शक्य नाही ते. का माहीत आहे, डोसा हा 1-2 माणसांचा पदार्थ आहे, त्याला वेळ लागतो ना शिजायला, 5 मिनटं लागतात. 200 लोकांसाठी कधी डोसा बनवू शकत नाही, इम्पॉसिबल आहे ते. तर म्हणून मेस, हॉस्टेल या कॅन्टीन अशा याच्यामध्ये डेली बेसिसवर कधीच डोसा नाही मिळू शकत. मग एक दिवशी समजा कोणी डोसा आणून दिला तर तुम्हाला एवढा टेस्टी डोसा तर कधी कोणी बनवला. तर म्हणून शहरामधून जेव्हा आपण अशा निसर्गात येतो तेव्हा फ्रेश वाटतं, शांतता वाटते आणि खूप पावित्र्य वाटतं आणि पक्ष्यांचा किलबिलाट. पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एक सगळ्यात खूप मोठा जो सौभाग्य होतं आपलं गावात आल्यावर, ते की लक्षात येतं ही सृष्टी किती विशाल आहे. आपण एका बिल्डिंगीत राहतो, एका हॉस्टेल बिल्डिंगमध्ये राहतो, आपल्या घरातल्या एका बिल्डिंगमध्ये राहतो. दृष्टी कुठपर्यंत जाते आपली, क्षितिज किती आहे आपल्या दृष्टीचं शहरामध्ये. तू जर नजर टाकलीस मॅक्झिमम कुठपर्यंत जाईल तुझी नजर?
दुसरी बिल्डिंग किती दूर असते? रस्त्याच्या पलीकडे. 100 फूट, 50 फूट, मध्ये रस्ता असतो 10 फूट, बस. म्हणजे डोळे तुमचे चांगले आहेत, पण मॅक्झिमम तुम्ही बघा 50 फूट तिथे बिल्डिंग असते. 50 फूट, 50 फूट, 50 फूट, 50 फूट. सो म्हणून ना त्या 50 फुटाच्या पलीकडे जे जग आहे ते दिसत नाही. पण जेव्हा गावात येतो आपण तेव्हा हा रस्ता असा, तो जो खराब रस्ता होता मागचा, तो 20 मिनटं लागले आम्हाला, बरोबर. तर 20 मिनटामध्ये ती गाडी आपली हळूहळू झाली. काय करणार मग? बाजूला बघणार, अरे इथे हिरवं शेत आहे, इथे फुलं झाडे आहेत, इथे ऊस लावला आहे, इथे मका लावला आहे. मग लक्षात येतं की इतक्याशा परिसरामध्ये इतकी व्हेरायटी आहे. कुठे ऊस लावलं आहे, कुठे मका लावलं आहे, कुठे लहान लहान झाडं होते, कशाचे होते माहिती नाही मला, कुठे फुल झाडं होते, कुठे झेंडूची झाडं होते, एक आता इथे पांढरी फुलांची झाडं होती, शेवंती. किती व्हेरायटी आहे या 1.5 किलोमीटरमध्ये, एवढी व्हेरायटी आहे. विचार करा या पूर्ण पृथ्वीवर किती व्हेरायटी असेल. एवढी फुलझाडं, एवढ्या रंगीबेरंगी फुलझाडं. असंच जर कधी तुम्हाला कुठल्या एका ट्रिपला घेऊन गेलो आपण आणि समुद्राखाली जर तुम्ही गेलात, तुम्ही बघाल, अहो प्रभूजी, आत्तापर्यंत तर आपण जमिनीवरचं जग बघितलं होतं, पाण्याखाली तर दुसरं एक विश्व आहे. पाण्याखाली पण व्हेरायटीची झाडं असतात, पाण्याखाली पण वेगवेगळ्या आकाराची, रंगाची, लांब, उभे आडवे मासे असतात. म्हणजे हे तर ना पाण्यावरचं जग आहे. हे अजून एक जग आहे, पाण्याखाली पण एक जग आहे. मग लक्षात येतो, बाप रे, ही सृष्टी किती मोठी आहे. आणि मी आपल्याच्या छोट्याशा एका 2x2च्या रूममध्ये राहतो आहे, 3 बेड, तिथे बंकर बेड. मला वाटतं आहे की मी एक मोठा राजा आहे म्हणून. मग जेव्हा इथे बाहेर येतो तेव्हा लक्षात येतं की सृष्टी खूप सुंदर आहे आणि सृष्टी विशाल आहे आणि सृष्टीमध्ये प्रत्येकाला स्थान आहे. आणि आपण आपल्या जीवनाचं जे एक छोटं विश्व बनवलं आहे, त्या छोट्या विश्वामध्ये किती लोकांना स्थान आहे? बाकी सगळ्यांना आपण बाहेर काढतो. म्हणून खूप मोठा फायदा आहे असं निसर्गामध्ये येण्याचा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात येतं की खूप मोठं जग आहे, किती विशाल विशाल मोठे मोठे डोंगर आहेत. जर कोणाला कधी अहंकार झाला की मी खूप मोठा माणूस झालो, त्या डोंगराकडे जरी बघा, त्या डोंगराकडे बघून एक लक्षात येतं, चढू नाही शकत. मग कसला अहंकार. तर म्हणून ऋषीमुनी कधी पण उत्तर दिशेला का जातात? उत्तर दिशेला हिमालय आहेत. आणि हिमालयामध्ये जाऊन एक गोष्ट लक्षात येते, मी मोठा नाही. तुम्ही कधी गेले हिमालयाला? कुठल्या माउंटेन क्लाइम्बिंग वगैरे केलं कधी? नाही. फक्त ती जी बस आहे ना, ती बस अशी तर जाऊ शकत नाही, अशीच जाते हळूहळू. ती किती वेळ तिला चढायला लागतो आणि नंतर लक्षात येतं की मी इतकं चढलो फक्त. इतके उंच पर्वत आहेत, इतके उंच डोंगर आहेत, आणि ते सगळं बघून ना अगदी प्रयत्न न करता मनामध्ये नम्रता येते. या उंच डोंगरांसमोर, या मोठ्या मोठ्या झाडांसमोर मी कोण आहे आणि मला कशाचा अहंकार आहे? तर आपण ॲक्च्युली परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी तयार होतो. जर इथे आता दूध आणलं, अरे मुलांनो तुम्ही लोक आले, इथे आमच्याकडे गाईंचं दूध आलं बघा, फ्रेश. हां, ते एक भांडंभर दूध आलं इथे. तुमच्यातून किती लोक ते दूध प्यायला तयार आहेत? मी नोट केलं कोण कोण आहे, त्यांना देईन मी. चला घेऊया दूध. कसं पिणार ते भांड्यात? त्यांनी एका मोठ्या एवढ्या पातेल्यामध्ये दूध आणलं, ते कसं पिणार तुम्ही लोक? ग्लास लागेल आपल्याला. मग अखिल बंधू प्रभू ग्लास आणले का तुम्ही? अखिल बंधू प्रभू म्हणतात ते तर आम्ही शरबतासाठी आणले, तुमच्या दुधासाठी नाही आणलं. आणि दुधासाठी वापरले तर शरबत नाही मिळणार. म्हणजे बेसिकली दुधासाठी ग्लास नाही आहेत, बरोबर. तिथे दूध तयार आहे, गरम गरम फ्रेश गाईचं दूध तयार आहे, पण आपल्याकडे ग्लास नाही आहेत. कसं पिणार आपण? पिऊ शकतो का? म्हणून असं नाही आहे की फक्त पदार्थ पाहिजे, असं आहे की त्याला प्राप्त करण्यासाठी हातामध्ये घेण्यासाठी एक पात्र पण लागतं, बरोबर. पाणी, दूध, शरबतासाठी पात्र लागतं, त्याला आपण म्हणतो ग्लास, बरोबर. आणि डाळ, भात, भाजी, चपातीसाठी काय पात्र लागतं? त्याला आपण म्हणतो वाटी किंवा एक म्हणू ताट. ताट नसेल तर, आणि समजा त्यांनी आणल्यामुळे ताट आहेत आपल्याकडे प्रभूचे, तर दुधाला ताट चालतात? त्रास होणार.
आणि जर आपल्याला काही चांगलं जेवण असेल दुपारचं, त्याच्यामुळे अप्रोच ग्लास भरपूर आहेत पण प्लेट आणायला विसरलो आपण. त्यामुळे 6 ग्लास ठेवायचे असे, एकामध्ये वरण, एकामध्ये भाजी, एकामध्ये भात, एकामध्ये डाळ, आणि तो डाळीचा ग्लास आणि भाताचा ग्लास मिक्स करायचा आणि मग त्याच्यामध्ये 2 बोट टाकून असं खायचं. मग ग्लासमधून चालेल. प्रत्येक गोष्टीसाठी एक पात्र आहे. काही गोष्टी वाटीमध्ये खायला लागतात, काही गोष्टी ग्लासमध्ये, काही गोष्टी ओपन ताटामध्ये घ्यायला लागतात. तसं परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी पण आपण पात्र बनावं लागतं. तर मराठी भाषेमध्ये पात्र बनावं लागतं म्हणजे योग्य बनावं लागतं. पात्रता म्हणतो ना, अरे तुझी पात्रता आहे का, तर पात्र बनावं लागतं आपल्याला. तर दुधासाठी असं गोल पात्र पाहिजे, डाळीसाठी थोडी बसकी वाटी पाहिजे, भाकरीसाठी आणि चपातीसाठी असं मोकळं खुलं ताट पाहिजे. तसं परमेश्वराची कृपा जर प्राप्त करायची असेल तर कुठला शेप लागतो, काय पात्र बनावं लागेल आपल्याला. तर ती जी पात्रता आहे ती पहिली पात्रता आहे की हे स्वीकार करणे की मला अजून बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत, मी अजूनही अज्ञानात आहे. आणि जर अशा प्रकारे जर मी बाहेर पडलो, 2 गोष्टी मला जर लक्षात आल्या, हळूहळू असं शिकत मला लक्षात येईल, मला बऱ्याच गोष्टी जरी कळाल्या असतील तरी अजून बऱ्याच गोष्टी ज्या मला माहिती नाही आहेत. तर म्हणून जे हुशार लोक असतात त्याची एक ओळख आहे, एक लक्षण आहे हुशार लोकांचं. काय आहे लक्षण ते? त्यांना कधी विचारलं की तुला सगळं माहिती आहे का, तर ते म्हणतात नाही, सगळं नाही माहिती मला. जितकं आपल्याला ज्ञान मिळत जातं तितकं आपल्याला कळत जातं की माझं ज्ञान आजपर्यंत किती सीमित होतं, आणि हे जे सीमित ज्ञान होतं हे जाणून अजून पण भरपूर ज्ञान आहे जे मला माहिती नाही आहे. आणि जो मूर्ख मुलगा आहे किंवा मूर्ख व्यक्ती आहे, त्या मूर्ख व्यक्तीचं पण एक लक्षण आहे. त्याला जर विचारलं तुला सर्व माहिती आहे का, तो म्हणतो मला सर्व माहिती आहे. त्याला हे माहिती नाही आहे की त्याला हे माहिती नाही आहे. म्हणून मूर्ख आणि हुशार व्यक्तीमध्ये काय अंतर आहे? मूर्ख व्यक्तीला माहिती नाही आहे की त्याला माहिती नाही आहे, आणि हुशार व्यक्तीला माहिती आहे की त्याला माहिती नाही आहे. आणि कारण त्याला माहिती आहे की त्याला माहिती नाही आहे म्हणून तो नेहमी उत्सुक असतो जाणून घेण्यासाठी, आणि कारण तो उत्सुक आहे जाणून घेण्यासाठी म्हणून तो नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणून तो हुशार असतो. पण जर आपल्याला माहितीच नसेल की आपल्याला माहिती नाही आहे, मग आपण उत्सुक नाही आहे, आपण प्रयत्न करत नाही, मग आपण जे अडाणी आहोत ते अडाणीच राहतो आपण. संस्कृत भाषेमध्ये त्याला एक खूप विशेष शब्द आहे, त्याला म्हणतात कूपमंडूक. कूप संस्कृत भाषेमध्ये म्हणजे विहीर, आणि मंडूक बेडूक. तसं म्हणतात एकदा एका विहिरीमध्ये एक बेडूक होता, त्याचं पूर्ण आयुष्य त्या विहिरीतच गेलं होतं. आणि एकदा एक दुसरा बेडूक बाहेरून त्या विहिरीत पडला, तर त्या विहिरीतल्या बेडकाने त्या दुसऱ्या बेडकाला विचारलं तू कुठून आलास? तो म्हणाला मी समुद्र बघून आलो. म्हणलं अच्छा, कशी असते ही विहीर? म्हणजे समुद्र म्हणजे विहीर नाही, समुद्र म्हणजे जेवढ्यापर्यंत आपली नजर जाते तेवढं पाणी, नुसतं पाणी पाणी पाणी. तो म्हणतो किती मोठं असं पाणी? म्हणतो अरे तू जितकी नजर जाते तेवढं पाणी आहे. तर तो करतो 1 मिनिट, मोठी असते ना विहीर? नाही, विहीर नाही आहे ही नुसतं पाणी आहे, सगळीकडे पाणी आहे. तो किती, तो हवा भरतो पोटामध्ये आणि त्याचं पोट मोठं करतो. इतकी मोठी? म्हणतो इतकी नाही, खूप मोठी. अजून मोठी करतो. म्हणतो अजून किती मोठी रे? असून किती मोठी असेल तुझी विहीर, समुद्र नावाची विहीर? तो म्हणतो नाही, तुला कळत नाही आहे किती मोठी आहे ती. खूप मोठं विशाल समुद्र आहे ते, त्याच्यामध्ये हजारो कोटी विहीर येऊ शकतात. तो पण 1 मिनिट असं अजून पोट फुगवतं, पोट फुटतं. त्याला ते स्वीकारच नाही करायचं आहे की माझी विहीर आणि याचं समुद्र याच्यामध्ये तुलना नाही आहे. माझा ना तो मला कळतच नाही आहे की विहीर किती लहान असते आणि समुद्र किती विशाल असतो. तर कधीकधी जेव्हा आपण आपल्या धारणेमध्ये फसलेलो असतो आणि दुसरा माणूस कोणतरी सांगत असेल आपल्याला या जगापलीकडे पण एक वेगळं जग आहे, तो म्हणजे काय असेल ते किती मोठं असेल, किती काय असेल त्याच्यामध्ये विशेष नाही, ते तो व्यक्ती जेव्हा सांगेल की तो किती आहे समुद्र, किती पट आहे विहिरीच्या, किती पट असेल समुद्र,
एका विहिरीच्या किती पट समुद्र असेल? नाही मोजू शकत ना, बरोबर? कारण तुम्ही समुद्र बघितलं आहे, टी व्हीमध्ये कधी बघितलं आहे? म्हणून तुम्ही म्हणताय खरोखर जर कोणी समुद्र नसेल बघितलं, हे स्वीकार नाही करणं तो उत्तर. यांनी उत्तर दिलं किती पट, हा प्रश्न चुकीचा आहे. किती विहिरी येतील एका समुद्रामध्ये? नाही ना मोजू शकत. पण ज्याला समुद्राची काहीतरी आयडिया आहे ना, तो हे स्वीकार करेल. म्हणजे जेवढे तुम्ही हुशार आहे, तुम्हाला समुद्र माहिती आहे, माहिती आहे, म्हणून तुम्ही म्हणताय की समुद्र आणि विहिरीमध्ये तुलना करू शकत नाही. आणि ज्याला समुद्राबद्दल माहिती नाही तो काय म्हणतो? 10 पट नाही हो, तेवढं 100 पट नाही हो, 1000 पट नाही, लाख पट, 10 लाख पट, 1 कोटी पट. अहो नाही, 1 कोटी विहिरी किती होतं माहिती आहे तुला? तेवढं पण नाही आहे समुद्रामध्ये. अहो त्याच्यापेक्षा म्हणजे शक्य नाही आहे. मी एवढी मोठी विहीर तर कधी बघितलीच नाही आजपर्यंत. अरे तेच तुला सांगतोय की तुझं ते समुद्र आहे ते या विहिरीपेक्षा कितीतरी पडे, स्वीकारच नाही करत. म्हणून अज्ञानी माणूस इज मोर कॉन्फिडंट दॅन ए नॉलेजेबल पर्सन. नॉलेजेबल पर्सन इज ऑलवेज हॅव्हिंग क्वेश्चन्स. हे असं कसं असू शकतं, ते असं कसं शकतं, याला कसं करायचं. आणि जो मूर्ख माणूस आहे तो नेहमी कॉन्फिडंट असतो. असं काही होतच नाही. मला माहिती आहे ना विहिरीचं काय साईज आहे म्हणून. तर म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट की आपण अशा प्रकारच्या जेव्हा कॅम्पला येतो तेव्हा आपल्या मनामध्ये काही काही आयडियाज असतात की जग असं आहे, हे विश्व असं आहे, हे असं आहे, ते असं आहे. त्याला पहिल्यांदा एक चॅलेंज मिळतो. अच्छा, वाय वी डू वॉट वी डू मध्ये काय काय ऐकलं तुम्ही? आरती कशाला करायला पाहिजे, तर हे कधी आपण विचारलंच नाही. आपण किती वेळा मंदिरात गेलो आरती बघण्यासाठी, पण किती लोकांच्या मनामध्ये विचार आला? जर आला असेल तरी उत्तर द्यायला कोण आहे? पण प्रश्न येतही नाही, आणि प्रश्न आला तरी उत्तर द्यायला कोण आहे? तर आपण म्हणतो ठीक, करायचं तर करायचं, दिवा असा फिरवायचा, चला घरी यायचं. पण हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो तेव्हा हळूहळू आपले हे जे सगळे असे प्रश्न आहेत ते आपण प्रश्न विचारायला पाहिजेत. आणि प्रश्न विचारून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तर आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयाचं नाव आहे कॅन फेथ बी रिझनेबल. परमेश्वरावर काही लोकांची श्रद्धा आहे, काही लोकांची श्रद्धा नाही आहे. काही लोक म्हणतात परमेश्वर आहेत, काही लोक म्हणतात परमेश्वर नाही आहेत. काही लोक म्हणतात परमेश्वर हे व्यक्ती आहेत. मी तर आजपर्यंत असा अमाप शक्तीचा व्यक्ती बघितला नाही आहे. कधी कोणी व्यक्ती असतो, तो व्यक्ती किती असतो, किती धावेल एक व्यक्ती? 2 किलोमीटर, 10 किलोमीटर, 100 किलोमीटर, त्याच्या पुढे नाही धावू शकत. पण परमेश्वराकडे अमाप शक्ती. अमाप म्हणजे काय रे नक्की? अनलिमिटेड. अनलिमिटेड कोणाकडे असते शक्ती? अनलिमिटेड खाऊ शकतोस, अनलिमिटेड नाचू शकतोस, नाही अनलिमिटेड झोपू शकतोस, हो. तर परमेश्वराची अमाप शक्ती हा शब्द समजण्यासाठी पण एक थोडं आपल्याला एक कोरिलेशनशिप पाहिजे की नक्की अमाप म्हणजे काय. सो आपल्या जीवनामध्ये श्रद्धा याचं काही स्थान आहे का? आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धेला आधारित, श्रद्धेवर आधारित काही आपण करतो आहे का? की आपण सगळे सायंटिफिक लोक आहोत. सायंटिफिक म्हणजे नो श्रद्धा. श्रद्धा शून्य जीवन जगतो आहे का आपण? नाही जगत आहे. काय काय गोष्टींमध्ये श्रद्धा वापरतो आपण? मी 2-3 उदाहरणं देतो, मग तुम्ही पण सांगा. जर तुमच्यातून कोणी दाढी करत असेल तर न्हाव्याकडे जर गेलो आपण, तो असं मस्त एक चकाचक सगळ्यांसमोर असा ब्लेड काढतो आणि तो त्या वस्त्र्यावर लावतो आणि मग तुमच्याकडे बघतो. आणि जेव्हा तुमच्याकडे बघतो तेव्हा तुम्हाला भीती अजिबात वाटत नाही. आणि नावही सोडून दुसरा कोणी व्यक्तीने असा हातामध्ये जर असा चमकणारा ब्लेड घेतला, वस्त्र लावला, असा बघितला तर तुम्ही म्हणणार अरे कोणी आहे का इकडे? तो नावी असं बघतो आणि मग म्हणतो असं का आपण अशी मान देतो त्याला. कोणी जातं का असं बार्बरकडे शेविंग? नाही, तुम्ही लोक अजून नवीन आहात. केस कापायला जाता तेव्हा बघता बाजूवाल्याला, शेजाऱ्याला. सो तो असं मान करतो ना, मग असं शेविंग करतो, बरोबर? तो विचार करा, स्वतःची मान एका व्यक्तीला अशी स्वतःहून देतात लोक. आणि काही झालं तर म्हणजे आपल्या जीवनामध्ये श्रद्धा आपण ठेवतो.
आपण जेव्हा कॉलेज जॉईन करतो तेव्हा कॉलेज म्हणतं हा कोर्स आहे 4 वर्षांचा आणि फीज कधी भरायला लागते? शेवटी नाही, स्टार्टिंगला भरायला लागते. अरे कोणीतरी असेल ना जो म्हणेल अरे प्रभूजी मी श्रद्धा वगैरेवर काही विश्वास नाही ठेवत, आपण सायंटिफिक आहे क्या? ज्या कोणी व्यक्तीने असं म्हटलं आहे त्याला पहिला प्रश्न आहे की तुम्ही फीज वर्षाच्या सुरुवातीला भरता की फीज तुम्ही वर्षाच्या शेवटी भरता? मग सुरुवातीला भरतो ना त्याची श्रद्धा आहे. मी फीज सगळी भरून टाकली, आता श्रद्धा आहे की वर्षभर त्या पावतीला बघून हे कॉलेज मला प्रवेश देईल. आणि समजा त्याने म्हटलं की कुठे तुझे पैसे, ही पावती खोटी आहे, आम्ही अमुक तमुक, काय करशील मग? म्हणजे तिथे श्रद्धा आली. तुमच्यातून कोणी कधी ST बसनी किंवा रेल्वेनी प्रवास करतात? केला आहे प्रवास? त्याच्यामध्ये किती वेळा तुम्ही त्या रेल्वेचा किंवा बस ड्रायव्हरचा लायसन्स बघितलं आहे? येतं का तुला चालवता? आता मी आलो तेव्हा मला आमचे हरिदास प्रभू आहेत, हरिदास प्रभू आले, त्यांना अजूनपर्यंत विचारलं नाही मी अरे लायसन्स आहे की नाही तुझं? पण त्याला फक्त काय विचारतो, घेतलं आहे ना सोबत लायसन्स? तो म्हणून हो घेतलं आहे म्हणून. तर तेवढा विश्वास आहे त्याच्यावर, आहे की नाही? मग विचार करा की प्रत्येक वेळेस जेव्हा रिक्षात बसू दे, टॅक्सीमध्ये बसू दे, किती वेळा आपण लायसन्स विचारतो ड्रायव्हरचं? बस ST ड्रायव्हरच्या बसला. पण एक विश्वास आहे ST महामंडळाने जर या व्यक्तीला नोकरीवर ठेवलं आहे आणि याचे ते कपडे आहेत आणि इथे तो बिल्ला असतो त्यांचा ST बस कंडक्टर किंवा ST बस ड्रायव्हर म्हणून, म्हणजे याची परीक्षा झालेली आहे, याला नीट चालवता येतं ना, त्याला ती नोकरी मिळाली नसते. म्हणजे प्रवास करताना श्रद्धेचा वापर अनिवार्य आहे. कॉलेजमध्ये शिकताना श्रद्धेचा वापर अनिवार्य आहे. शेविंग करताना श्रद्धेचा वापर अनिवार्य आहे. हॉटेलमध्ये किती लोकांनी कधी काय खाल्लं आहे? मेसमध्ये नाही, कॅन्टीनमध्ये नाही, बाहेरच्या हॉटेलमध्ये खाल्लं आहे. तुम्हाला काय माहिती की त्याच्यात काय टाकलं आहे? त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल काही तर? तुमच्यातून किती लोक असे आहेत की घरी कधी नॉनव्हेज नाही खाल्लं? नाही, कोणी नाही. हर्षल आहे, त्यांनी कधीच घरी नॉनव्हेज नाही खाल्लं ना आतापर्यंत, आणि हॉटेलमध्ये गेला असतो, तुम्ही पण नाही खाल्लं. हॉटेलमध्ये गेलास आणि सांगितलं शुद्ध शाकाहारी मला भाजी पाहिजे म्हणून, तुमचं साहेब तुमच्यासाठी काय पण, तर काय पण म्हणजे काय पण टाकणार त्याच्यात. तुला काय माहिती? हां, त्याच्यामध्ये 2 माशा आणि 3 पाली, तुला काय माहिती? काय माहिती? कधी वरून प्रसाद मिळतो, आहे की नाही? ती थोडीच वॉशरूमला जाते आतमध्ये, आहे की नाही? आपण वॉशरूम जाऊन फ्लश करतो ना, ती पाल कुठे वॉशरूमला जाते का? ती तिचं वॉशरूम बघितलं कधी? मी नाही बघितलं. ती वरूनच प्रसाद सोडते. काय आहे ना, आपण म्हणू फक्त की प्रभूजी मला श्रद्धा वगैरे काही विश्वास नाही, मला जेव्हापर्यंत डोळ्यांना दिसत नाही तेव्हापर्यंत मी एकही काम करत नाही आणि मी एकही काम स्वीकारणार नाही. हे सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत. आपण जेव्हा आपण जेवतो ते आचारीने, कॅन्टीन असू दे की हॉटेल असू दे, त्याच्यामध्ये काय टाकलं आपल्याला काहीही माहिती नाही. आपण विश्वास ठेवतो आहे, आपण श्रद्धा ठेवतो आहे, प्रवास करताना श्रद्धा ठेवतो आहे, कॉलेज जॉईन करताना श्रद्धा ठेवतो आहे. जेव्हा अमेरिकेमध्ये ते ट्विन टॉवर्स होते, त्याला विमानांनी अटॅक केलं, तर ते 2 ट्विन टॉवर्स सगळे कोसळले. त्यानंतर 2-1 महिन्यांकरिता एअर ट्रॅव्हलमध्ये विमानं थोडे रिकामे असायचे. पण नंतर काय झालं? आज काय आहे परिस्थिती? आज फुल आहेत आणि किती विमानं आहेत, आणि प्रत्येक शहरामध्ये एक एअरपोर्ट उघडतो आहे. लहान लहान शहरांमध्ये एअरपोर्ट आहे आता. नागपूर, मुंबई हे तर आता जुने झाले, पुणे हे पण जुने झाले आता. पुण्याला जो एअरपोर्ट होता तो एअरफोर्सचा एअरपोर्ट होतो ॲक्च्युली. तर आता बाजूला त्यांनी नवीन टर्मिनल उघडलं की बाबा थोडं कमर्शियल लोकांसाठी, म्हणजे कमर्शियल फ्लाईट्स पण चालायला पाहिजेत म्हणून. तर आजचा काळ आहे की प्रत्येक लहान लहान शहरामध्ये पण फ्लाईट आहे. विचार करा, एक कुठला तर प्लेन क्रॅश वगैरे झाला, एक जर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, पुन्हा ते सगळी परिस्थिती रिपीट होणार. पुन्हा तुम्ही बघणार की 1-1.5 महिन्यासाठी प्लेन ट्रॅव्हल लोक प्रायोरिटाईज नाही करत आहेत. पण नंतर काय होतं? परत होतं. एकदा आमचे मंदिरातले काही भक्त आहेत,
ते उडुपी आहे ना, उडुपी म्हणून एक शहर आहे दक्षिण भारतामध्ये, त्याच्या शेजारी एक खूप चांगला बीच आहे. त्या बीचला गेले होते. बघितलं तर पूर्ण बीच रिकामा, एकही माणूस नाही तिकडे. तर आजूबाजूच्या लोकांना विचारलं, काय रे काय झालं? नाही, 2 आठवड्यापूर्वी ते सुनामी आला होता एक. तर तो सुनामी आल्यानंतर भरपूर उद्ध्वस्त झाला, तर म्हणून आता लोकांनी बंद केलं आहे. आणि आज जर आपण गेलो तिथे तर मग आज जे लोक येत आहेत ते काय करतात माहिती आहे, बेसिकली कधी तो उद्ध्वस्त केलं असेल, पण त्याच्यानंतर आता त्यांना श्रद्धा आहे, आज आम्ही चाललो आहे, आज नाही येणार सुनामी, सांगून ठेवलं आहे. तो विमानाचा तो क्रॅश झाला होता ना, तेव्हा खूप मोठा क्रॅश झाला होता ना, पण आता मी सांगून ठेवलं की मी आहे या विमानामध्ये. बघा, क्षणोक्षणी आपण श्रद्धेवर आधारित जीवन जगतो आहे. किती ॲक्सिडेंट होतात हायवेवर, एक्सप्रेसवेवर, किती भीषण ॲक्सिडेंट होतात. याचा अर्थ असा नाही की लोकांनी कारनी, गाड्यांनी ट्रॅव्हल करायचं सोडून दिलं. उलट मी बघतो आता घराघरामध्ये एक 4 व्हीलर असते. आधी लोकांकडे 2 व्हीलर पण नसायची, आता प्रत्येकाकडे 4 व्हीलर आहे. तर कोण 4 व्हीलर का घेत आहेत? कारण त्यांना 4 व्हीलरनी प्रवास करायचा आहे. पण 4 व्हीलरनी प्रवास करण्याचा एक दुष्परिणाम काय माहिती आहे? तुम्ही जेव्हा रस्त्यावर असता तेव्हा तुमची सेफ्टी हे तुमच्या ड्रायव्हिंगवर अवलंबून नसते. तुमची सुरक्षितता ही तुमच्यावर अवलंबून नसते, समोरचा माणूस काय चालवतो त्याच्यावर आहे. कारण तुम्ही नीट आहात, तुम्ही तुमच्या लेनमध्ये चालवत आहे, पण समोरचा माणूस असा आडवा येऊन तुम्हाला जर मारलं तर काय करणार? 2 आठवड्यापूर्वी माझ्या मित्राचे वडील रस्त्यावरून चालत होते संध्याकाळी 8:30 वाजता. मागून एक मोटरसायकलवर मुलगा आला, काय माहिती कुठल्या अवस्थेत होता, पण ते फास्ट चालवायची एक इच्छा असते तरुणांना. त्यांनी येऊन ठोकली, त्यांचा हा जो शोल्डर आहे हा तुटला. एवढ्या जोरात त्यांना मागून त्या वडिलांना मारलं. त्यांचं वय आता 70 आहे. 2 आठवड्यापासून ते हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि या माणसाची काय चूक आहे सांगा? रस्त्याच्या कडेला रात्री 8:30ला हे चालतायत, यांनी काय पाप केलं आहे? असंही नाही की हे बैलावर होते, घोड्यावर होते, मोटरसायकलवर होते, स्कूटरवर होते, कशावर होते. चालायला पण बंदी आता. आणि मागून आला तो, असा समोरून आला असता तर ठीक आहे आपण बाजूला होतो वगैरे, मागून तर आपले डोळे पण नाही मागे. याचा अर्थ काय? आता चालणं सोडून देणार ते व्यक्ती? 2 महिने 3 महिने हॉस्पिटलमध्ये तयार होणार, औषध वगैरे घेणार आणि बाहेर येणार. म्हणजे विचार करा, कुठल्या गोष्टीमध्ये श्रद्धा नाही लागत. खाण्यामध्ये श्रद्धा आहे, प्रवासामध्ये श्रद्धा आहे, चालण्यामध्ये श्रद्धा आहे, खाण्यामध्ये श्रद्धा आहे, शिक्षणामध्ये श्रद्धा आहे, जेवणामध्ये श्रद्धा आहे. कुठे श्रद्धेचं नाही आहे स्थान. म्हणून एक गोष्ट लक्षात येते की श्रद्धेपासून सुटका नाही आहे. मग मेन विषय काय आहे माहिती आहे? श्रद्धेमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम आहे अंधश्रद्धेमध्ये. जर एखादा व्यक्ती आपल्याला श्रद्धा निर्माण करत असेल त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कधी आहे? पुरावा न देता, मांडणी नीट न करता जर कोणी म्हणत असेल मी जसं म्हणतो चुपचाप करायचा, प्रश्न नाही विचारायचे, ते म्हणतात अंधश्रद्धा. ती चुकीची आहे, अंधश्रद्धा चुकीची आहे. पण जर कोणी आपल्याला नीट समजावून सांगत असेल, जर नीट आपल्याला पुरावे देत असेल, तर त्या गोष्टींवर श्रद्धा ठेवणं हे चुकीचं नाही आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या स्वतःच्या डोळ्यांमध्ये आपण बघूया की आपलं काय काय आपली शक्ती आहे. रेल्वे ट्रॅक 2, त्याच्यावर इंजिन चालते. ते 2 रेल्वे ट्रॅककडे जेव्हा आपण बघतो तेव्हा दूर अंतरामध्ये ते रेल्वे ट्रॅक असे एकत्र येताना दिसतात. पण ते रेल्वे ट्रॅक एकत्र येतात का कधी? याचा अर्थ आपल्या डोळ्यांमध्ये कमीपणा आहे, कमतरता आहे. एक मृगजळ नावाची गोष्ट आहे. काय आहे मृगजळ? लांब जर बघितलं तर असं वाटतं की तिथे काहीतरी असं चमकतं आहे पाण्याचा. वाळवंटामध्ये किंवा कधी कधी जमिनीवर पण जर खूप गरम उष्णता असेल तसं तिथे पाण्यासारखं वाटतं. तर तो बिचारा मृग म्हणजे हरिण, हरिणाला वाटतं इतकी उष्णता आहे, काय पाणी नाही कुठे. ते बघते पाणी आहे, धावत पळत जातो. धावत पळल्यामुळे अजून त्रास होतो, अजून त्याला तहान लागते. तिथे गेल्यावर बघतो इथे तर कोरडी जमीन आहे. मग परत समोर बघतो, परत त्याला मृगजळ दिसतं, परत त्याला वाटतं तिथे पाणी आहे. शेवटचा एक ट्राय,
जेवढी सीमित त्याच्याकडे एनर्जी आता उरली आहे, त्याला तहान लागली आहे, त्याला भूक पण लागली आहे, परत तो धावत जातो. मग काय, तिथे पण पाणी नाही. असं 2दा जरी झालं, मरण पावणार तो. कारण त्याच्यामध्ये जेवढं पाणी होतं ते समाप्त झालं आहे 2 वेळा पळण्यामध्ये, बरोबर. पण मनुष्याचं असं कधी बघितलं आहे? मनुष्याला कळतं. तर म्हणून कधीकधी आपले डोळे आपल्याला फसवू शकतात. ते रेल्वे ट्रॅक आपल्याला दिसत आहेत, पण आपण आपली बुद्धी वापरतो की नाही रे, जसं दिसतं तसं नसतं. आपल्या समजुतीवर आपल्याला श्रद्धा आहे. नाही, मी तर ऐकलं आहे की रेल्वे ट्रॅक कधी एकत्र येऊ नाही शकत. अरे डोळे म्हणत आहेत, दिसत आहेत, डोळे बघ बघ ते बघ, ते बघ रेल्वे ट्रॅक दिसतात बघ, भेटत आहेत बघ. जर मी एक नाणं काढलं आणि सूर्याकडे असं केलं तर ते नाणं मोठं की सूर्य मोठं? जर मी ते नाणं असं जवळ आणलं तर नाणं मोठं आणि सूर्य छोटं, आणि दूर केलं तर समान आकाराचं, आणि अजून असं दूर ते नाणं पकडलं तर नाणं छोटं आणि सूर्य मोठं. म्हणजे सूर्य मोठा की नाणं मोठं, याला एक अजून प्रश्न विचारायला लागेल. ते नाणं तुमच्या डोळ्याच्या किती जवळ आहे? या प्रश्नाचं जर उत्तर पूर्ण द्यायचं असेल तर हे पण सांगायला लागेल की ते नाणं डोळ्याच्या किती जवळ आहे. म्हणजे आपले डोळे किती सीमित आहेत. आपल्याला खरं काय आहे, वास्तविकता काय आहे हे समजून घेण्यासाठी आपली बुद्धी किती कमी आहे. वी हॅव व्हेरी लिमिटेड अंडरस्टँडिंग अँड वी हॅव व्हेरी लिमिटेड एक्सपोजर. आवर आईज आर लिमिटेड, आवर स्ट्रेंथ इज लिमिटेड. म्हणून जर कोणी म्हणाला मला कोणाचं काही ऐकायचं नाही आहे, मला सगळं काय माहिती आहे, इज इट राईट? हे आपल्या हिताचं आहे का? तर म्हणून आपल्याला हे समजायला पाहिजे की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या डोळे आपल्याला चुकीचं सांगू शकतात. तिथे आपल्याला बुद्धी वापरायला पाहिजे, पण बुद्धी वापरून पण बऱ्याच गोष्टी आपल्याला समजू नाही शकत. तर काही गोष्टी आहेत त्या आपल्याला योग्य व्यक्तीकडून जेव्हा आपण ऐकू तेव्हा मग आपल्या लक्षात येतात की अरे हो, हा दृष्टिकोन तर मी कधी ठेवलाच नव्हता. समजा एखाद्या डॉक्टरकडून आपल्याला सर्जरी करायची, आपल्या वडिलांना काही आजार झाला आहे आणि तुमच्यावर जबाबदारी आहे, वडील आजारी पडले. मग आता कुठल्या तरी डॉक्टरांकडून तुम्हाला उपचार चिकित्सा करून घ्यायची आहे. कशी करून घेणार? कुठला डॉक्टर निवडणार तुम्ही? 2 मिनटासाठी विचार करा. कुठून पोटाची सर्जरी करायची आहे, कुठला डॉक्टर निवडणार? पोटाचेच आहेत, 4-5 डॉक्टर आहेत, पण बारामतीमध्ये 4 डॉक्टर आहेत पोटाचे सर्जरी करणारे. त्यातलं कुठला निवडणार? जास्ती एक्सपिरियन्स असणारा. मग बघितलं की सगळ्यांचा एक्सपिरियन्स सेमच आहे. 2005-2004च्या दरम्यान हे लोकांनी सगळ्यांनी आपापले हॉस्पिटल उघडलेत बारामतीमध्ये. मग आता काय करणार? काय म्हणतात? पेशंट बघणार किती. हां, तर बघा, म्हणजे ना थोडंसं आपण बघतो की याच्या संध्याकाळी मी गेलो 6 वाजता 7 वाजता, पूर्ण रिकाम आहे, एकही माणूस बसलेला नाही आहे, आणि याच्याकडे बघतो 20 लोकांची गर्दी आहे. हा काय टॉफी खाऊ घालतो आहे का लोकांना आमच्याकडे या म्हणून? म्हणून डॉक्टर चांगला हे कसं कळतं माहीत आहे? थोडंसं बघून, त्या डॉक्टरला बघून नाही, काय बघून? बाहेरची गर्दी. दुसरं म्हणजे थोडं 4-4 विचारून या डॉक्टरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मग लोक म्हणतात की नाही, गुणी डॉक्टर आहे हा, याच्या औषधाला गुण आहे, थोडं जरी औषध घेतलं तर हा लगेच बरा होतो. हे डॉक्टर ते थोडं लांब खेचतात. असं सगळं आहे ना. म्हणजे फक्त तो जो सर्टिफिकेट आहे, सर्जन आहे हा डॉक्टर, हा एक खूप मोठा डॉक्टर आहे, त्या सर्टिफिकेटवर विश्वास नाही ठेवू शकत. आपल्याला आजूबाजूच्या लोकांना विचारून योग्य तो निर्णय घ्यायला लागतो, बरोबर. तुम्हाला मी म्हणालो की तुम्हाला वडिलांची सर्जरी बघायची आहे. तुम्हाला जेव्हा अमुक कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची होती, CETमध्ये तुम्हाला काहीतरी एक मार्क मिळाले, काहीतरी रँक आला, मग या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, हे कसं काय ठरवलं वडिलांनी? कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तुला? तुम्ही जर म्हणलं मला ना माझा फेवरेट आहे ॲक्टर शाहरुख खान, मग एक कॉलेज आहे, इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे मुंबईला, शाह अँड अँकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून, तर ते शाहरुख खान म्हणून शाह अँड अँकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मला ॲडमिशन घ्यायची. चालेल असं? मग वडील जेव्हा तुमच्यासाठी कॉलेज शोधतात, कुठल्या दृष्टीने कॉलेज ठरवतात?
हां प्लेसमेंटच्या दृष्टीने. तर म्हणून आपले कोणी रिलेटिव्ह वगैरे त्यांचा मुलगा तिथे जर शिकून गेला असेल तर त्याच्याशी चौकशी करून कुठून तरी काहीतरी ना ओळख काढतात, कुठून तरी मित्राची नातेवाईकांची कुठून तरी काहीतरी ओळख काढतात. ते कसं आहे कॉलेज, चांगलं आहे का, त्याचं प्लेसमेंट कसे आहे, त्याचे शिक्षक कसे आहेत, तिथे टीचर लोक शिकवतात की नुसतं होम स्टडीसाठी देतात. बरोबर हे सगळं विचारपूस करायला लागते ना. म्हणजे बघा तिथे पण आपण त्या लोक जे म्हणत आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवली ना आपण, तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यावर संशोधन नाही करू शकत. डॉक्टर निवडायचं असेल तुम्ही काय संशोधन करणार? संशोधन काय आहे? लोकांना विचारणं. आणि तो लोक म्हणतो हा चांगला डॉक्टर आहे, याचं नाव चांगलं आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याला आपण स्वीकारलं. बरोबर. पण आपण एक काम करतो आहे, आपण अंधश्रद्धा नाही ठेवत आहे, आपण विचारपूर्वक श्रद्धा ठेवतो आहे. हा ओळखीचा माणूस आहे, हा माझा चुलत भाऊ आहे, तर चुलत भावाला विचारलं काय आहे, चुलत भाऊ म्हणतो ते जे कॉलेज आहे ना त्याच्यात प्लेसमेंट चांगली होते, त्याचे टीचर पण चांगले शिकवतात. याला म्हणतात श्रद्धा. पण दिस इज कॉल्ड रिझनेबल श्रद्धा. दिस इज नॉट ब्लाइंड फेथ अँड दिस इज ऑल्सो नॉट सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन नाही केलं त्याच्यामध्ये. मला रिपोर्ट पाहिजे, किती लोक होते कॉलेजमध्ये? 60 एका बॅचमध्ये. त्याच्यातून किती लोकांना नोकरी लागली, त्याच्यातून किती लोकांना जी नोकरी लागली त्याचा जो पॅकेज होता तो 6 लाख रुपये पर ॲनमपेक्षा खाली होता, आणि किती लोकांना 6 लाख पर ॲनमपेक्षा. हे कोण करत बसतं? जस्ट आपण सरासरी विचार करतो. सो रिझनेबल फेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजा कोणाला अमेरिकेला जायचं असेल उच्च शिक्षणाला, तिथल्या कॉलेजची कशी तुम्ही शोधून लावणार? कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार? बॉस्टन कॉलेजमध्ये घेणार की न्यूयॉर्कच्या कॉलेजमध्ये घेणार? का बरं? वेल रिप्युटेड आहे. ते कोणी ठरवलं वेल रिप्युटेड आहे? हां, मग विचारलं तुम्ही कोणाला? तर ते रिव्ह्यूज सी बघ, अगेन यू आर डिपेंडंट ना. यू आर स्पेंडिंग लॅक्स ऑफ रुपीज ऑन द एअर तिकीट आणि लॅक्स ऑफ रुपीज इन द फीज देअर. आणि जर तुम्हाला लक्षात आलं तिथे गेल्यावर तिथे सगळं खोटं होतं, मग काय करणार? नाही होत ना पण असं. सो म्हणून द पॉईंट दॅट वी आर मेकिंग इज वी आर नॉट इन फेवर ऑफ ब्लाइंड फेथ, बट सो मच ऑफ वॉट वी आर डुईंग इन लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये आपण जे निर्णय घेतो आहे ते बरेचसे निर्णय रिझनेबल फेथमध्ये आहेत. म्हणून फेथ या शब्दाचं स्पेलिंग काय आहे? FIATH. आणि लाईफ याचं स्पेलिंग काय आहे? LIFE. तर असं म्हणतात इफ यू टेक फेथ आउट ऑफ युअर लाईफ, म्हणजे इफ यू टेक दॅट F आउट ऑफ युअर लाईफ, देन व्हॉट डज इट बिकम? इट बिकम्स ए लाय. जर आपण फेथ आपल्या जीवनातून बाहेर काढला तर ॲक्च्युली बरंच काही गोष्टी आहेत त्या कोलमडतात. देन इट जस्ट बिकम्स ए लाय. एक सिम्पल एक्झाम्पल, आता 3 लोक मुंबईला आले. 3 लोक पहिल्यांदा मुंबईला पोचले. पहिला होता तो आदिवासी समाजातला होता. तर आदिवासी समाजातला माणूस जेव्हा मुंबईला रेल्वे प्लॅटफॉर्मवर आला, रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडला, तेव्हा त्यांनी बघितलं अशा उंच उंच गगनचुंबी इमारती होत्या. अजून काय दिसेल त्याला बाहेर आल्यावर? रेल्वे स्टेशनमधून बाहेर आल्यावर त्याला काय दिसेल? मुंबईला गर्दी दिसेल, भरपूर ट्रॅफिक दिसेल, भरपूर गाड्या दिसतील. तर त्याला भरपूर गाड्या दिसल्या, कार बस वगैरे दिसल्या, गगनचुंबी इमारती दिसल्या, आणि त्याला ना वीज पुरवठा करणारे खांब पण दिसले. सगळीकडे वीज पुरवठा, त्या तारा होत्या सगळ्या इकडे तिकडे जाणार. सो त्यांनी असं कधी बघितलं नव्हतं. तर त्यांनी मनातल्या मनात काय विचार केला, आमच्या गावाकडे ना असे उंच उंच डोंगर असतात. तर असं वाटतं आहे की मुंबईला पण उंच उंच डोंगर आहेत. हे गगनचुंबी इमारती आहेत, हे इथले डोंगर दिसत आहेत. आणि आमच्या गावाला गाई ढोरं होती, कधी लहान साईजचे होते, कधी मोठ्या साईजचे होते, कधी पिवळे होते, कधी हिरवे होते, वेगवेगळ्या कलरचे इथे गाई वासरं पण आहेत. बरोबर. म्हशी आहेत त्या काळ्या आहेत, गाई आहेत ते वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. म्हटलं इथले गाई ढोरं वेगवेगळ्या रंगाचे आहेत. त्यांनी माहितीच नाही. आदिवासी आहे ना तो जंगलात राहणार आहे, त्यांनी कधी कार बघितलीच नाही आहे. तर त्याला असं वाटतं आहे की इथे पण आमच्या गाई ढोरांना पण 4 पावलं आहेत, आणि हे मुंबईचे जे गाई ढोरं आहेत त्यांना 4 चाकं आहेत. त्यांनी बघितलं नाही ना कधी.
आणि त्याला वाटतं आमच्या गावामध्ये ना असे झाडं होते असे उभे राहणारे, तसे इथे पण झाडं दिसत आहेत. ते इलेक्ट्रिसिटी पोल जे आहे त्याला झाड वाटतं आहे आणि त्याला पण असे सगळे असे असतात ना काही वायर जाण्यासाठी इन्सुलेटर वगैरे, त्याला वाटतं हे जे फांद्या आहेत या झाडाच्या. तर इज ही रॉंग? त्याच्या दृष्टीने इज नॉट रॉंग. त्याचा स्कोप काय आहे? झाडं, ढोरं, उंच पर्वत, डोंगर हे तरी बघितलं आयुष्यभर. त्याला तिथे पण तशा प्रकारचं जे काही दिसलं तर ही कॅन ओनली रिलेट टू इट. कारण त्याला आजपर्यंत हे कोणी सांगितलं नाही आहे की हे तर नैसर्गिक आहे, पण त्या गगनचुंबी इमारती आहेत त्या नैसर्गिक नाही आहेत, त्या माणसाने बनवल्या आहेत. हे गाई ढोरं नैसर्गिक आहेत, पण कार ही नैसर्गिक नाही आहे, कार माणसाने बनवली आहे. त्याला डिझाईन आहे, ते अमुक स्पीडनी पळते, त्याच्यामध्ये 4 लोक बसू शकतात. त्याला मेहनत केली आहे माणसाने, बरोबर. एक दुसरा माणूस येतो, तो युरोपियन आहे, युरोपमधून आला आहे, त्याला सगळं काही माहिती आहे, त्याने कार हे सगळं बघितलं आहे. तो जेव्हा येतो मुंबईला बाहेर येतो तेव्हा म्हणतो अच्छा इथे छान आहेत गगनचुंबी इमारती आणि युरोपला अजून याच्यापेक्षा चांगल्या आहेत, पण यांनी चांगलं केलं आहे काम. आणि अरे ही कार तर युरोपमध्ये पण मिळते, आत्ता मागच्या महिन्यामध्ये लॉन्च केली, ही आता मुंबईमध्ये पण लॉन्च केली यांनी. म्हणजे लेटेस्ट कार्स फ्रॉम युरोप आर अवेलेबल इन बॉम्बे. आणि तो म्हणतो इलेक्ट्रिसिटी पोल्स, इथे इलेक्ट्रिसिटी पोल्स आहेत, युरोपमध्ये तर आम्ही अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी दिली आहे. सो नॉट ओनली ही सीईंग द सेम बिल्डिंग्स, नॉट ओनली ही सीईंग द सेम व्हेकल्स, नॉट ओनली ही सीईंग द सेम इलेक्ट्रिक पोल्स, बट ही हॅज ए मच बेटर अंडरस्टँडिंग दॅन दॅट. त्यांनी या गगनचुंबी इमारतीपेक्षा चांगल्या गगनचुंबी इमारती बघितल्यात, त्यांनी या व्हेकल्सपेक्षा चांगल्या व्हेकल्स बघितल्यात, आणि त्यांनी अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी सप्लाय बघितला, तिथे इलेक्ट्रिक पोल्सच नसतात. सो तो पण ते सगळं बघतोय, पण त्याचा दृष्टिकोन काय आहे? ही हॅज सीन बेटर दॅन दॅट. आणि आदिवासी हॅज सीन नेवर सीन दॅट. सो दोघं तीच वस्तू बघतायत, पण तीच वस्तू बघताना दोघांचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. म्हणून आपण जे बघतो ते या डोळ्यांनी नाही बघत, आपण आपल्या ज्ञानाने हे जग बघत असतो. डोळ्यांना फक्त ते चित्र दिसत असतं, पण त्याला आपण इंटरप्रिट कसं करणार? इट डिपेंड्स ऑन अवर पास्ट हिस्ट्री, इट डिपेंड्स ऑन अवर पास्ट एक्सपोजर. एक तिसरा माणूस येतो, तो तिसरा माणूस येऊन काय म्हणतो माहिती आहे? तो म्हणतो हे काय आहे मला कळत नाही. थोडासा तो मेंटल असायलममध्ये वेड्यांचा जो इस्पितळ असतो त्याच्यातून पळालेला आहे तो येतो मुंबईला आणि तो म्हणतो हे काय आहे इथे? तर तो म्हणतो ही बिल्डिंग आहे. बिल्डिंग म्हणजे काय? बिल्डिंगमध्ये माणसं राहतात. आणि हे काय आहे? म्हणजे ही गाडी आहे, त्या गाडीमध्ये काय 4 लोक त्याच्यामध्ये प्रवास करू शकतात. अच्छा, आणि कुठून आलं हे सगळं? तो म्हणतो यासाठी खूप मेहनत करावी लागते, 6 महिने हे सगळे असे बिल्डिंग तयार व्हायला लागतात, खूप करोडो रुपये लागतात त्यासाठी. हा म्हणतो मला नाही वाटत हे सगळं असं होतं. मग तुझं काय म्हणणं आहे? तो म्हणतो माझं असं म्हणणं आहे की कुठेतरी एक स्फोट झाला असणार, एक कुठेतरी असा स्फोट झाला असणार आणि त्या स्फोटातून हे सगळं निर्माण झालं असणार. काय वाटतं तुला? हां, मग बरोबर आहे, ती बिग बँग थिअरी. आजपर्यंत मी बघितलं आहे जेव्हा पण कधी स्फोट झाला, कधी न्यूजपेपरमध्ये कधी आलं की देर वॉज अ बिग एक्सप्लोजन, पीपल नेवर आस्क हाऊ मेनी पीपल वेर बॉर्न इन दॅट एक्सप्लोजन. पीपल नेवर आस्क how much property was created in that explosion. Whenever there is an explosion, what do people ask? How many people died in that explosion? How much property was destroyed in that explosion, right? But there is this third person जो मुंबईला आला, जो थोडासा वेडा होता, तो म्हणतो की एक स्फोट झाला आणि त्याच्या स्फोटातून हे सगळे बिल्डिंगी आणि हे सगळे व्हेकल्स निर्माण झाले. आणि इमिजिएटली हे 2 मुलं पण हसले आणि इथे पण 2-3 मुलं हसले की स्फोटातून कशी काय निर्मिती होते माहिती आहे. न्यूटन सायंटिस्ट महत्त्वाचे, त्यांचा एक मित्र होता, तो कधी हे स्वीकार करायला तयार नव्हता की या जगामध्ये परमेश्वर असतात. त्याला हे स्वीकार नव्हतं करायचं. तर न्यूटन प्रयत्न केला न्यूटनने. न्यूटन बिलीव्ड इन गॉड. तर मग एक दिवशी वादविवाद झाला, ठीक आहे जे काही झालं ते. मग नंतर न्यूटननी खूप छान एक मॉडेल बनवलं. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स या सगळे प्लॅनेट्स असे एका टेबल बनवला आणि त्याच्यावर त्यांनी खाचे रचले आणि त्याच्यामध्ये ते असे प्लॅनेट्स असे ठेवले, मध्ये सूर्य वगैरे. आणि ना एक अशी लिव्हर होती,
ती अशी जर अशी गोल गोल फिरवली तर मध्ये सगळे गिअर सिस्टम वगैरे लावले होते. तर सूर्यामध्ये आणि ते मर्क्युरी विल गो अराउंड, व्हीनस विल गो अराउंड, अर्थ विल गो अराउंड ॲट इट्स ओन रिलेटिव्ह स्पीड. त्या सगळ्या प्लॅनेट्सचा स्पीड एक नाही आहे, त्यांचं जे एक आहे दॅट इज डिफरंट. तर तो मॉडेल बनवल्यानंतर एक दिवशी त्यांचे मित्र आले आणि म्हणाले, अरे काय सुंदर मॉडेल बनवलास तू, कसं काय बनवलास हा? मग खूप प्लॅनिंग लागलं असेल बिकॉज एव्हरीथिंग इज व्हेरी प्रिसाईज. तर न्यूटन काय म्हणाले, माझ्याकडे काही खिळे होते आणि काही लाकूड होतं आणि काही बॉल्स होते वेगवेगळ्या साईजचे, ते सगळे मी इथे ठेवले आणि म्हणालो की थोडं बनवतो, उद्या प्लॅनिंग करतो. रात्री इतकं वादळ आलं, सगळ्या खिडक्या वगैरे बंद केल्या होत्या मी, पण या रूमची खिडकी बंद करायला विसरलो. सकाळी उठतो तर हे पूर्ण मॉडेल रेडी. तो म्हणतो, काय तुला सकाळपासून कोणी भेटला नाही का मस्करी करायला? तो म्हणतो, नाही खरंच हे आपोआप झालं सगळं. तो म्हणतो, हे बघ मस्करी करू नकोस. मग तेव्हा न्यूटन सिरियस झाला आणि म्हणाला, मस्करी नाही करायची ना? नाही करणार. मग मी आता सिरियसली तुला प्रश्न विचारतो आहे, हा छोटासा मॉडेल, 4 खिळे, 4 बॉल आणि एक लाकूड आणि हे लिव्हर, हे स्वतःहून नाही येऊ शकत, याला प्लॅनिंग लागतं. आणि हे एवढे सगळे मोठे मोठे ग्रह तू म्हणतो आहेस की आपोआप चालू आहे, त्याला कोणी निर्माता नाही लागत म्हणून. हाऊ कॅन आय बिलीव्ह दॅट? त्याचं उत्तर नव्हतं त्या मित्राकडे. लहान लहान गोष्टीसाठी, या घड्याळासाठी, या सेलफोनसाठी, या स्टँडसाठी, हे 3 पायांचा जो स्टँड आहे याला निर्माण करावं लागतं, याला प्लॅनिंग करावी लागते. आणि ही एवढी मोठी पृथ्वी, आणि तो बरोबर त्या पृथ्वी इन्क्लिनेशनला आहे म्हणून सीझन्स होतात. किती इन्क्लिनेशन आहे अर्थचं? सो त्याच्यामुळे मग समर सीझन, विंटर सीझन, आणि तो जो सर्कम्फरन्स आहे अर्थचा, इज इट ए राऊंड और इज इट एलिप्टिकल? इट इज एलिप्टिकल. ऑर्बिट इज एलिप्टिकल. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की हे सगळं काही डिझाईन्ड आहे अँड नन ऑफ द प्लॅनेट्स कोलाईड विथ इच अदर. कॉमेट्स आणि बाकी ॲस्टेरॉइड्स हे सगळे कधी कोणाशी कोलाईड नाही होतो, सगळं काही चालू आहे. पण लोकांचं म्हणणं आहे की आम्ही परमेश्वराला स्वीकार नाही करत. सो दॅट्स वाय इट्स नॉट व्हेरी रिजनेबल. या आपण ठिकाणी बसलो, तिथे आजूबाजूला बघा, थोडंसं बघा एकदा, अँड फाइंड आउट समथिंग विच इज ऑफ नो यूज. थोडी नजर फिरवा आजूबाजूला, वेर एव्हर युअर आईज कॅन. तुझे डोळे जितकंपर्यंत जात आहेत तिथपर्यंत थोडंसं बघा आजूबाजूला आणि फाइंड आउट समथिंग विच इज ऑफ नो यूज. निरुपयोगी वस्तू बघा आजूबाजूला कुठे दिसते का निरुपयोगी वस्तू? कोणा दिसते काही निरुपयोगी? मग एक आश्चर्याची गोष्ट आहे, एवढं मोठं आपल्याला कमीत कमी इथे दिसतं आहे, निरुपयोगी काहीच नाही. आणि आपण आपल्या रूममध्ये असतो तर तिथे दिसलं असतं निरुपयोगी. म्हणजे ना, या जगामध्ये निरुपयोगी काहीच नाही आहे. हा जो स्पीकर आहे याचा एक उपयोग आहे, ही खुर्ची आहे त्याचा उपयोग आहे, हा माईक स्टँडचा उपयोग आहे, हे वायरचा उपयोग आहे. सगळ्या गोष्टी काहीतरी कारणांसाठी, काहीतरी उद्देशाने, with some motive, with some use in mind, it has been designed, right? मला एक सांगा, हे झाड आहे, इफ somebody says की हे निरुपयोगी झाड आहे, हे जे जग आहे हे निरुपयोगी जग आहे, हाऊ कॅन वी ॲक्सेप्ट इट? तुम्ही आणि मी आजपर्यंत कधी निरुपयोगी काही गोष्ट केली नाही. ती दुसऱ्या माणसाला नसेल माहिती की माझ्या मनात काय उपयोग आहे त्याचा, पण जो बनवतो त्याला विचारा की हे कशासाठी बनवतो, म्हणतो मी असं आहे, होय मला माहितीच नव्हतं हे. Is there anything that you made which had no use? So when we talk की हे पूर्ण जग आहे ना निरुपयोगी आहे, या जगाचा काही उपयोग नाही आहे, इट इज नॉट राईट. इट्स अ बिग अक्युजेशन ऑन गॉड की यू डिड नॉट हॅव ए डिझाईन इन माइंड. सो दॅट्स वाय वी शुड अंडरस्टँड की एव्हरीथिंग हॅज ए पर्पज अँड दॅट्स वाय दिस युनिवर्स ऑल्सो हॅज ए पर्पज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही सगळे हुशार मुलं आहात म्हणून मग प्रश्न विचारतो तुम्हाला. Which is the best computer in this world? Super computer. Quantum. असं म्हणतात की ॲक्च्युली ह्युमन ब्रेन आहे, इट हॅज मच मोर
स्टोरेज कॅपॅसिटी त्याला आपण काउंट नाही करू शकत कदाचित 10 टेराबाईट्स, कारण ॲज सून ॲज यू सेड 10 टेराबाईट्स देर इज अ लिमिटेशन. पण इथे जी स्टोरेज कॅपॅसिटी आपल्याला लहानपणचं वी कॅन स्टील रिमेंबर द इमेज की मी इथे बसलेलो होतो आणि मग आई आली, मग असं झाल्यानंतर देर इज साऊंड स्टोरेज, देर इज नॉट जस्ट आता जे आपण मूवी जेव्हा बघतो दॅट इज ओनली 2D. ॲक्च्युली ती मेमरी आपली ती 3D मेमरी आहे. तर विचार करा HD मूवीचा, एका मूवीचा 3 तासाची मूवी असेल समजा HD, त्याचा साईज किती असतो डाउनलोड करतो तेव्हा, राईट. ॲक्च्युली आपल्या जीवनामध्ये आपण जे काही अनुभवलं आहे ते सगळे HD नाही आहे, ते बिकॉज HD इज स्टील 2D, त्याच्यामध्ये डेप्थ नाही आहे. आपल्या सगळ्या मेमरीज इथे स्टोर्ड आहेत, एव्हरीथिंग इन 3 डायमेन्शन्स, आणि इट इज डेफिनेटली HD. सो HD इन 3D, हाय डेफिनेशन व्हिडिओ इन 3 डायमेन्शन इन्क्लुडिंग साऊंड, आणि एवढं सगळं रेकॉर्डिंग करून मूवीमध्ये फिलिंग्स स्टोअर नाही होत. मूवीमध्ये फक्त साऊंड आणि सीन्स स्टोअर होतात, आणि आपल्या ब्रेनमध्ये HD फॉर्मॅटमध्ये 3 डायमेन्शनल स्टोअर आहे, साऊंड पण स्टोर्ड आहेत, आणि सगळ्यात मोठी त्याच्यामध्ये गोष्ट आहे त्याच्यामध्ये फिलिंग्स पण स्टोर्ड आहेत. आज पण जर लहानपणची एखादी गोष्ट कोणी तुमच्यासमोर बोललात तर तेव्हा डोळ्यामध्ये अश्रू येऊ शकतात. जर कोणी तुमच्याशी कधी काही वाईट अनुभव केला असेल तर डोळ्यात अश्रू येतात. किंवा कधी एकदा लहानपणी तुम्हाला काहीतरी अवॉर्ड मिळाला असेल लहानपणी, आणि ती गोष्ट जर कोणी अरे तू त्या दिवशी तुला अवॉर्ड मिळाला, 4थीमध्ये तू होतास, तर आनंद येतो. हाऊ मच डेटा इज स्टोर्ड इन द ह्युमन ब्रेन, वी कॅनॉट काउंट इट ॲक्च्युली. सो द बेस्ट कम्प्युटर इज नॉट ॲपल आणि नॉट परम सुपर कम्प्युटर, इट इज ॲक्च्युली द ह्युमन ब्रेन. आणि हाऊ मेनी सच बेस्ट कम्प्युटर्स आर मेड इन दिस वर्ल्ड, ऑलमोस्ट एव्हरीवन्स ब्रेन. जर कोणी त्याला वापरत नसेल तर गोष्ट वेगळी. असं म्हणतात ना, आपण वापरलं नाही तर गंज लागतो. कोणाकडे स्कूटर असेल आणि ती स्कूटर वापरली नाही तर ती खराब होते, कार असेल आणि वापरली नाही तर ती खराब होते. तसं आपल्याला इथे ना खूप चांगला कम्प्युटर दिला आहे, एक खूप चांगला लॅपटॉप दिला आहे म्हणून समजू असं आपण, पण त्याला जर आपण वापरलं नाही तर त्याला मग गंज लागतो आणि तो खराब होतो. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आपल्या शरीरामध्ये ना देर आर दिस स्मॉल सेल्स, आणि एव्हरी सेल इज मोर कॉम्प्लिकेटेड दॅन ए वन सिटी लाईक बॉम्बे. आणि हाऊ मेनी सेल्स देर आर इन द ह्युमन बॉडी म्हणतात 30 ट्रिलियन सेल्स. हे सगळं रिसर्च करून तुमच्यासमोर बोलतो आहे, कारण मला माहीत आहे तुमच्यासमोर बोलायचं म्हणजे फिगर्स लागतात. सो 30 ट्रिलियन सेल्स इन अवर बॉडी, अँड ईच ऑफ दोज सेल्स इज मोर कॉम्प्लिकेटेड दॅन ए होल सिटी. त्याच्यामध्ये सेंटरमध्ये एक मायटोकॉन्ड्रिया नावाची गोष्ट असते, सो दॅट जनरेट्स पॉवर. आणि देन देर इज पॉवर ट्रान्समिशन सिस्टम्स, तिथे जी पॉवर जनरेट होते ती दुसरीकडे जाते, पोचते, मग अमुक मग तमुक, आणि ॲट वन पॉईंट ऑफ टाईम दॅट सेल इट ग्रोज अँड देन देर इज डिव्हिजन, अँड देन दॅट डिव्हिजन हॅपन्स इन सच अ वे दॅट इवन द मायटोकॉन्ड्रिया, त्याचा मधला जो एनर्जी प्रोड्युसिंग असतो, दॅट ऑल्सो डिवाइड्स इन टू 2. सो नाव 2 इंडिव्हिज्युअल सेल्स आर फॉर्म्ड, अँड नाव बोथ दीज सेल्स विल नाव फंक्शन इंडिपेंडेंटली. So not only this is as complicated as a city, second point is it is self-duplicating. It is like creating one Bombay, and that city by itself will create another city like itself. एक मुंबई शहर बनवायला, एक बारामती शहर बनवायला, एक पुणे शहर बनवायला किती वर्ष लागले? बारामती शहर जे आहे आज ते बनवायला वर्षांना, आणि अजून काम चालूच आहे. विचार करा, एक असं शहर आहे जे बारामतीसारखं नाही आहे, मुंबईसारखं आहे, सुपर कॉम्प्लिकेटेड, आणि ते शहर नित्य नियमाने स्वतःला रिप्लिकेट करतं, स्वतःहून, दुसऱ्यामुळे नाही. नॉट ओन्ली दॅट, थर्ड पॉईंट, जर इथे असं कट झालं तर त्याच्यामध्ये सेल्फ हिलिंग मेकॅनिझम आहे. आपलं जे ब्लड आहे इट ऑटोमॅटिकली क्लॉट्स. जर रक्त थोडंसं व्हायला लागलं तर काही वेळाने ते वाळतं, राईट. सो एव्हरी सेल ऑफ द बॉडी इज मोर कॉम्प्लिकेटेड दॅन बॉम्बे. इट इज अ सेल्फ डुप्लिकेटिंग मेकॅनिझम, अँड इट ऑल्सो हॅज अ सेल्फ हिलिंग मेकॅनिझम.
कुठे जर पाणी पुरवठा कमी झाला मुंबईमध्ये तर लगेच त्या माणसाला जाऊन तिथे नीट काळजी घ्यायला लागते. आपोआप तिथे पाणी पुरवठा होणार नाही. इट इज नॉट अ सेल्फ हिलिंग मेकॅनिझम. आणि हाऊ मेनी सच सेल्स आर इन देअर इन वन बॉडी? 30 ट्रिलियन. अँड आफ्टर ऑल दिस, इफ समबडी सेज आय डोंट थिंक देर इज गॉड, देन वी हॅव टू ॲनलाइज हिम. त्या व्यक्तीला विचार करायला लागेल की अरे नुसतं तू हट्ट म्हणून नाही म्हणतोयस की तू विचार करून नाही म्हणतोयस. तर वैचारिक दृष्टीने जर म्हटलं तसं होत नाही. आता हे रेकॉर्डिंग चालू आहे आपलं. तर या कॅमेरामध्ये एक लेन्स आहे आणि ती लेन्स बघते. ओके, मी इथे बोलतो आहे आणि दॅट व्हॉइस इज कमिंग फ्रॉम दॅट स्पीकर. सो देर इज अ मायक्रोफोन हिअर, राईट. लेट्स से आपण समजा मायक्रोफोन, स्पीकर आणि कॅमेरा ह्या 3 गोष्टी घेतल्या आणि एका माणसाच्या आकाराचा एक रोबॉट बनवला. त्याला बाहेरून थोडंसं असा आकार दिला चांगला, पण इथे डोळ्यांच्या जागी हा जो चांगला सुंदर कॅमेरा आहे एका चांगल्या ॲडव्हान्स सेलफोनचा, तो त्याच्यामध्ये फिट करायचा. आणि तोंडाच्या जागी काय करायचं? ओठ दिसतील आणि असा एक चांगला स्पीकर घेऊन त्याच्यामध्ये फिट करायचा. आणि कानांच्या जागी काय करायचं? असा एक मायक्रोफोन घ्यायचा, इथे एक असं फिट करायचं. बरोबर. सो नाव यू हॅव ऑलमोस्ट डुप्लिकेटेड ए ह्युमन बीइंग, राईट. तो बघू पण शकतो, तो बोलू पण शकतो, तो ऐकू पण शकतो. आता फक्त एक प्रोसेसिंग पॉवर द्यायला लागेल त्याला. तर AI आहे आपल्याकडे आजकाल. मग AI दिलं तर मग तो डोळ्यांनी जर बघितलं तर मग तो म्हणेल ती पांढरी एक प्राणी आहे, 2 शिंग आहेत, 4 पाय आहेत, शेपूट आहे आणि गवत खाते म्हणजे गाय. सो AI कॅन वर्क दॅट मच. मग तो डोळ्यांनी सिग्नल घेईल आणि इट विल प्रोसेस इनसाईड, इट्स ए काऊ, इट्स ए व्हाईट काऊ. आणि मग तोंडांनी मोडेल, इट्स ए व्हाईट काऊ. जर तुम्ही विचारलं व्हॉट इज दॅट ॲनिमल, तर कानाने ऐकेल, मायक्रोफोनने. असं AI त्याला प्रोसेस करेल, बघेल काय आहे, त्याला पण प्रोसेस करेल आणि ते प्रोसेस करून इथून म्हणेल इट्स ए काऊ, ती गाय आहे. बरोबर. सो हॅव वी कम्प्लिटली डुप्लिकेटेड ए ह्युमन बीइंग बाय डुईंग दिस? AI दिलं त्याला, डोळ्यात दिले त्याला, स्पीकर दिलं त्याला आणि त्याला मायक्रोफोन पण दिला. हॅव वी डुप्लिकेटेड ए ह्युमन बीइंग? व्हॉट डू यू फील? Not yet. Emotions are not being. गिव्ह हिम अ बिग क्लॅप. सगळ्यात महत्त्वाची एकदम पिन पॉइंटेड त्यांनी आन्सर दिलं. का माहिती आहे? आपण आत्तापर्यंत AI करू शकलो आहे, पण आपण AE नाही करू शकलो. AE इज मोर डिफिकल्ट दॅन AI बिकॉज AI इज जस्ट प्रोसेसिंग पॉवर, ॲनलायझिंग पॉवर. इमोशन्स आर मच मोर कॉम्प्लिकेटेड अँड मच मोर डिफिकल्ट दॅन इंटेलिजन्स. इमोशन्स म्हणजे काय? याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एक माणूस समजा प्रवास करतो आहे आणि एक लहानशी मुलगी, 6-7 वर्षांची मुलगी, गुलाबाचं लाल सुंदर फूल घेऊन त्या माणसाकडे आली आणि ते म्हणाले तुम्हाला विकत घ्यायचं आहे का हे? आणि त्या फुलाला बघून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तर त्या लहान मुलीला कळालंच नाही. मी फक्त विचारलं की तुम्हाला हे फूल विकत घ्यायचं आहे का? त्याच्यामध्ये रडायची काय गोष्ट आहे? रडायला काय झालं तुला? म्हणून आपण तर तो म्हणेल नाही बाळ, तुझं काही त्याच्यामध्ये घेणं नाही, तुझा पुढे. तर ती मुलगी विचार करते, मी त्या माणसाकडे गेली म्हणजे 10 रुपयाचं फूल घेणार का तुम्ही? आणि तू रडतोय कशासाठी? तर त्या मुलीला ते कळतच नाही आहे. मग त्या मुलीला त्याच्या आईने सांगितलं की त्या माणसाला जाऊन विचारतो. मग माणसाला जाऊन विचारलं की मी तुमच्याकडे 10 रुपयाचं फूल विकायला आली आणि त्याच्यामुळे तुम्हाला रडायला काय झालं? तर म्हणे नाही, 10 वर्षापूर्वी माझी पण स्वतःची एक लहान मुलगी होती. मला मुलगी होती स्वतःला आणि ती पण रोज आमच्या बागेतलं एक फूल काढून मला आणून द्यायची आणि ती तुझ्याच वयाची होती. पण मग तिला एक आजार झाला आणि त्या आजारामुळे ती सोडून गेली. त्या दिवशीपासून मी त्या माझ्या स्वतःच्या मुलीला मिस करतो. आणि आज जेव्हा तू ते फूल घेऊन आलीस माझ्यासमोर आणि म्हणाले तुम्हाला फूल पाहिजे का म्हणून, तर मला त्या मुलीची आठवण आली. दिस कॅनॉट बी डुप्लिकेटेड बाय AI ना. हे त्याचे वैयक्तिक अनुभव आहेत आणि ते अनुभव मेमरीमध्ये स्टोर्ड आहेत आणि ते अनुभव जेव्हा त्याला त्या वयाच्या एका मुलीमध्ये त्या फुलाला आणताना दिसले तेव्हा ते ट्रिगर झालं आणि ते ट्रिगर झालं म्हणून डोळ्यातून अश्रू आले. हा जो कॅमेरा आहे ना हा बघू शकतो आणि हा जो मायक्रोफोन आहे ना तो ऐकू शकतो आणि हा जो स्पीकर आहे तो बोलू शकतो. पण
तसे इमोशन्स, ते म्हणून ना मन दाटून आलं माझं, मनामध्ये भावना उफळून आल्या माझ्या, आणि म्हणून ते मग डोळ्यातून बसा बसा आपण म्हणतो ना कधी कधी रडायला लागला म्हणून, त्या भावना तो रोबॉट नाही करू शकत. सो ए रोबॉट कॅन रीड, ए रोबॉट कॅन क्लिक पिक्चर्स, ए रोबॉट कॅन क्लिक व्हिडिओज, ए रोबॉट कॅन हिअर, ए रोबॉट कॅन स्पीक, ए रोबॉट कॅन डू ॲनालायझिंग. त्याला भरपूर डेटा दिला तर त्याच्यातून तो काहीतरी स्टॅटिस्टिक्स काढू शकतो. बट ए रोबॉट कॅनॉट फील इमोशन्स. सो म्हणून इमोशन्स आर द स्पेशल क्वालिटी ऑफ ए ह्युमन बीइंग. फीलिंग्स आर द स्पेशल क्वालिटी ऑफ ए ह्युमन. इफ यू डोंट अंडरस्टँड दिस, then we feel analyzing power is the greatest quality of a human being, and if that is our understanding, then we will feel अरे AI तो आ गया अभी मार्केट में, तो AI will very quickly overtake human beings. AI cannot overtake human beings because the main quality of human beings is not its processing power. Main quality of a human being is the feelings that he has. योग्य आणि अयोग्याची जी ओळख आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे मी कधीच करणार नाही, हे मी करणार, ही जी एक सेन्सिटिव्हिटी आहे, दॅट इज नॉट देअर इन AI, अँड दॅट इज द स्पेशल क्वालिटी दॅट इज गिवन बाय गॉड टू दिस स्पेशल पर्सन कॉल्ड ह्युमन बीइंग. एक कन्स्ट्रक्शन साईट आहे आणि तिथे अशी खूप मोठी इमारत बांधतायत. तिथे क्रेन असते माहिती आहे. तर क्रेन कशी असते, अशी लांब अशी उंच एक स्ट्रक्चर असतो, वर एक कॅबिन असते, आणि त्या कॅबिनमधून एक असं एक काहीतरी बाहेर निघालेलं असतं, आणि मग ते फिरतं असं. त्याची हाईट जी आहे ती पण ॲडजस्टेबल आहे, त्याची अशी लेफ्ट राईट पण होते, आणि ते वजन पण उचलतं, राईट. नाव रात्री जर ते बघितलं तर ते शांत असतं, इट इज नॉट वर्किंग. आणि दिवसा अराउंड 8 o'clock 9 o'clock सडनली ते कसं काय चालू झालं? ऑपरेटर. आणि तो ऑपरेटरचा साईज काय असतो इन कम्पॅरिझन टू दॅट क्रेन? दॅट क्रेन इज 200-300 feet इन हाईट, मोर दॅन दॅट. आणि त्या माणसाचं हाईट आहे 6 feet. ॲक्च्युली त्याचं कम्पॅरिझन केलं तर ही इज मच्छर, पण तो लहानसा जो मच्छर आहे तो तिथे त्या कॅबिनमध्ये जाऊन बसतो, आणि त्याच्यासमोर एक कन्सोल असतो, आणि तिथे काही लिव्हर्स असतात. ही अशी लिव्हर घेतली, 200 टन 250 टनचं वजन ती क्रेन उचलू शकते. बट दॅट क्रेन नीड्स 1 लिव्हिंग पर्सन टू ऑपरेट इट. The crane will lift 200 tons weight, but for lifting 200 tons weight, there has to be one living person sitting in the console, in the cabin of the crane. विमान बघितलं आपण, विमान एवढं मोठं रुंद, एका लाईनीमध्ये 6 लोक बसतात, असे 35 लाईन असतात. किती झाले टोटल? 210. सो 210, 220, दिस इज द कॅपॅसिटी ऑफ अ प्लेन, राईट. आणि तो एवढा मोठा आहे, कधी याला उचलशील का हवेमध्ये? तो म्हणतो नाही. तू याला उचलशील? हो, प्रयत्न करतो तो, पण ते किती वेळ असं थोडं उचलेल म्हणतात, प्रभूजी आता ठेवू का खाली, बरोबर. हवेमध्ये उचलणं सोपं नाही आहे, एनर्जी लागते त्याला. कधी आपल्याला सांगितलं अरे सामान उचलायला मदत कर, प्रसाद मिळेल का प्रभूजी? अखिल बंधू प्रभूंनी कधी फोन केला म्हणे, प्रभूजी थोडंसं हे जरा मदत करायचे, तुझी प्रसाद मिळेल का नंतर, कारण दमणार मी त्याच्यानंतर. हा विमान आहे, याच्यामध्ये किती एनर्जी आहे? 200 लोकांना हवेत नाही उचलतो, आकाशामध्ये घेऊन जातो, त्यांना ट्रान्सपोर्ट करतो, त्यांना सेफ लँडिंग करतो. पण दॅट बिग ह्यूज प्लेन डज नॉट रन ऑन इट्स ओन. त्या जसं त्या क्रेनला पण एक माणूस लागतो, तशा मोठ्या विमानाला पण एक माणूस लागतो. सो मशिनरी, आकाशामध्ये उडणं कठीण आहे, त्यासाठी मशीन आहे आपल्याकडे. 200 टन वजन उचलायला खूप कठीण आहे, पण त्यासाठी पण मशीन आहे आपल्याकडे. पाण्यामध्ये जाणं मनुष्याला शक्य नाही, पण पाण्यामध्ये जाण्यासाठी आपल्याकडे आपण सबमरीन बनवली आहे, ती पण मशीन आहे आपल्याकडे. बट वेदर इट इज सबमरीन दॅट हॅज कॉन्कर्ड द वॉटर, वेदर इट इज द एअरप्लेन दॅट हॅज कॉन्कर्ड द स्काय, whether it is the crane that has conquered land, all these 3 big huge machines need something in common on which they are dependent. What is it?
लाईव्ह ह्युमन बीइंग ऑपरेटर. तो 6 फुटाचा, 5.5 फुटाचा, 4.5 फुटाचा पण चालेल. 4.5, 5.5, 6 फुटाचा एक जिवंत व्यक्ती लागतो ज्याच्याकडे हे फक्त 5 बोट आणि हे 5 बोट पाहिजेत, एक हात पाहिजे. टुक 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 केलं तर विमान उडतं. थोडेसे इथे बटन हलवलं तर सबमरीन पाण्यामध्ये जाते. थोडे विमान बटन्स हलवले तर ती क्रेन हे पूर्ण स्ट्रक्चर आहे ना, हे पूर्ण स्ट्रक्चर उचलून असं बाजूला ठेवू शकते. पण म्हणजे विचार करा, इज द मशीन मोर पॉवरफुल और इज द ह्युमन बीइंग हू इज नेसेसरी फॉर ऑपरेटिंग दॅट मशीन मोर पॉवरफुल? कारण ती पूर्ण मशीन जिवंत मनुष्याविना कामाची नाही आहे. आणि जसा त्याच्यामध्ये एक जिवंत मनुष्य जाऊन बसतो ती मशीन काम करू लागते. सो एक्सटर्नल दृष्टीने दॅट मशीन इज मोर पॉवरफुल, कारण त्या मशीनमध्ये लिफ्टिंग कॅपॅसिटी, फ्लाईंग कॅपॅसिटी, स्विमिंग कॅपॅसिटी इज मच मोर दॅन ह्युमन बीइंग्स. बट इन टर्म्स ऑफ डिपेंडन्स इज सो मच ऑन ए अलाइव्ह ह्युमन बीइंग. आणि ते अलाइव्ह ह्युमन बीइंग कोणी बनवलं आहे? तर गॉडने बनवलं आहे. सो दॅट्स वाय गॉड इज व्हेरी पॉवरफुल. आणि त्याचे पण एक डिझाईन प्रिन्सिपल आहेत. त्यांनी या लहानशा आकारामध्ये एक अत्यंत शक्तिशाली एक त्यांनी मशीन बनवली आहे. आणि त्या मशीनला पण जसं हे मोठे जे मशीन्स आहेत त्याच्यामध्ये एक जिवंत व्यक्ती लागतो, तसं आपले जे हात आहेत, आपले डोळे आहेत, आपले कान आहेत, हे आहेत, या सगळ्यांच्या मध्ये देर इज समथिंग. आणि इफ दॅट इज नॉट देअर देन दिस मशीन ऑल्सो बिकम्स इनऑपरेशनल. बोलता कधी मग लोक म्हणतील, अरे काय झालं बघा, इथे हार्टबीट चालेल. हार्टबीट नाही, गेला माणूस. तो जेव्हा जिवंत होता तेव्हा त्यांनी भरपूर काय काम केलं आहे, पण जेव्हा त्याची पण बॅटरी काढली, तो जिवंत जो सोल आहे तो जेव्हा गेला तेव्हा दॅट बिकम्स इन ऑपरेशनल. सो इफ यू सी, मॉडर्न सायन्स टॉक्स अबाउट 2 concepts. It talks about matter and it talks about energy. What is Einstein's theory of relativity? Einstein's theory of relativity is conversion of matter into energy. So light, something very fundamental. There are 2 theories about light. What is light exactly? हा जो प्रकाश आहे ना, त्याला सायंटिफिक दृष्टीने ॲनालाइज जर केलं, इट हॅज व्हेरी कॉन्ट्रास्टिंग बिहेवियर. लाईटला जर अंडरस्टँड करायचं असेल तर देर आर 2 थिअरीज. वन इज पार्टिकल थिअरी. सो वन इज दॅट particle theory is, it is composed of small particles called as photons, and then it's just a series of particles, and that is light. But some behavior of light cannot be explained by the particle theory. So then our Prabhu who is guiding me what I should speak is the other theory called wave theory. So some behavior of light is not explained by the particle theory, and some behavior of light is not explained by the wave theory. So how will you understand light? Right now, there is no finite understanding of light. You have to combine the 2 theories. काही गोष्टी पार्टिकल थिअरीने एक्सप्लेन होतात आणि काही गोष्टी आहेत त्या वेव्ह थिअरीने एक्सप्लेन होतात. जेव्हापर्यंत ॲक्च्युली देर आर 2 डिफरंट थिंग्स. Particle theory is completely different, wave theory is completely different, but you are forced to combine it together. Only then you can understand and you can talk about light properly. So science has a very limited sphere of understanding particle or wave energy. So Einstein is saying E is equal to mc square, where c is the speed of light. So E is equal to mc square is how much energy is released when matter is converted from matter to energy. And what is matter? Matter means something that exists and occupies space. So या मॅटरला जर एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं तर किती एनर्जी रिलीज होते? दॅट यू गेट बाय इज इक्वल टू MC स्क्वेअर. नाव द पॉईंट इज who or what will trigger the conversion of matter into energy. हा मॅटर आहे, suddenly it will become energy. So what is that third element that is necessary to transform matter into energy?
So we are finding it difficult to understand anything beyond matter and energy. So यांच्याकडून पटकन एक उत्तर आलं, एनर्जी. आय एम टॉकिंग थोडं कूल डाऊन होऊन विचार करा. There are two elements, matter and energy, and I am asking you a question. To transform matter into energy, there is a third element which will be required. What is that third element? Medium. Just wait, I'll answer his question. So he is saying energy, right? I'm asking matter to energy. So how it can be energy is the third element that will trigger matter to energy. There has to be a third element other than matter and energy. Yes. Right? So that third element science has not yet reached. Science is talking about matter, solid matter, fluid matter, gaseous matter, and so many other categories. And energy, wave theory, quantum mechanics, this, that. If you go fundamental, there are only two things, matter and energy. And now we are talking about conversion of matter into energy, which is the highest principle explained by Einstein. But one step behind that is, what is it that causes the conversion of matter into energy? एक बटन दाबला मग मॅटर आहे दुम, मग त्याची एनर्जी झाली, हीट, लाईट, एट्सेट्रा एट्सेट्रा. What is that energy that will trigger the conversion of matter into energy? That science has not reached. And Bhagavad Gita, when Arjuna is asking Krishna the question, should I fight this war? Should I not fight this war? Krishna does not talk about matter. Krishna does not talk about energy. Krishna starts with Dehinosmin yatha dehe kaumaram yauvanam jara tatha dehantara praptir dhiras tatra namuhyati. In the Bhagavad Gita first chapter, Arjuna just keeps talking about his questions. Krishna opens his mouth in 2.11. Before 2.11, it is just Arjun saying, I don't want to fight because of valid reason number 1. I don't want to fight because of valid reason number 2. I don't want to fight because of valid reason number 3. I don't want to fight because of valid reason number 4. I don't want to fight because of valid reason number 5. He gives 5 super valid logical reasons why he should not fight. But at the end of it, he is confused. So he says, can you please guide me? So Krishna can tell him, yes, you should fight. Take this sword. Take this bow and arrow, but again that is focusing on matter. So Krishna does not want to keep us captured in matter and energy. Krishna starts with the third element. So 2.11 is ashochan anvashocastvam prajnavadamsha bhashase gatasun agatasumsha nanushocanti pandita. पहिलं वाक्य श्रीकृष्णांचं, तू मोठ्या कुठल्या तरी पंडितासारखं मोठं बोलतोयस. जे खरोखर ज्ञानी आहेत, they don't lament for that which is gone and they don't lament for what that is not gone. And then in 2.13, which is the third shloka that Krishna speaks, he says, देही नोस्मिन यथा देहे. अर्जुना मला एक सांग, बालपणापासून तारुण्यापर्यंत शरीर बदललं, तारुण्यापासून म्हातारपणापर्यंत शरीर बदललं, पण त्या शरीरामध्ये जो व्यक्ती होता तो नाही बदलला. जो तरुणीपणी जो व्यक्ती होता तो म्हणायचा मी, तो मीपणा नाही बदलला, त्याचा फक्त शरीर बदललं आणि त्याच्या सर्व इच्छा तशाच राहतात, फक्त तो त्या इच्छा पूर्ण नाही करू शकत. म्हणतो तशाच प्रकारे मृत्यूनंतर पण तो जो त्याच्यामध्ये जो बसलेला मी आहे तो शाश्वत राहतो. धीरच तत्र न मुह्यते. जे धीर व्यक्ती आहे, ज्यांनी याच्यावर खोल विचार केला आहे, अरे याचं शरीर आधी लहानसं होतं, आधी आईच्या कुशीत बसायचा हा, आता आईच्या कुशीत नाही बसू शकत हा, मग आता हा म्हातारा झाला, आता याचं शरीर पुन्हा एकदा कोमेजायला लागलं आहे, पण हा काही बदलला नाही, मी पण याचा काही बदलला नाही. म्हणजे देर इज समथिंग दॅट इज कॉन्स्टंट इन दिस एव्हर चेंजिंग बॉडी. कृष्ण स्टार्ट्स हिज गीता अँड हिज इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम दॅट थर्ड एलिमेंट. सो द होल पॉईंट ऑफ कमिंग टू दिस पॉईंट, गेल्या 1 तासापासून आपण जे बोलतो आहे, दिस इज वेअर सायन्स रिसर्चेस, analyzes and then stops, ends. Bhagavad Gita first shloka, second shloka, third shloka starts from there. जिथे सायन्सचं कुंपण संपतं त्याच्यानंतर भगवद्गीतेची सुरुवात होते. कॅन यू इमॅजिन वॉट भगवद्गीता इज ऑफरिंग टू अस? And that's why we started with what is the advantage of coming to this place. But the advantage of coming to this place is
you start appreciating the creation, which we don't get to appreciate in our city. And when you start appreciating the creation and you see the wonders of creation and how there is so much variety in creation, it's easier to appreciate the intelligence of the creator. If you don't have exposure to the creation, how will you appreciate the creator? आयफोन तुम्ही कधी हातामध्ये घेतलाच नाही आहे, तुम्हाला स्टीव्ह जॉब्सनी काय केलं ते कळणारच नाही. तुम्ही लॅपटॉप कधी हाताने केलंच नाही, यू डोंट नो वॉट आयडिया द डिझायनर ऑफ द लॅपटॉप हॅड की एवढा मोठा ती स्क्रीन आणि एवढा मोठा तो डेस्कटॉप असतो त्याला घेऊन चालायचं म्हणजे. बट समबडी सेड इट शुड बी अ पोर्टेबल थिंग. तर जेव्हापर्यंत लॅपटॉपची ईज ऑफ यूज, फोल्ड केलं, खिशात टाकलं, चला फुल कम्प्युटर इन युअर बॅग. सो इफ यू हॅव नेवर यूज्ड अ लॅपटॉप यू विल नेवर अंडरस्टँड द ब्रेन ऑफ द क्रिएटर. If you have never used an iPhone, you will not never appreciate it. If you don't use this, हा पोर्टेबल स्पीकर आहे. सगळ्या ऑडिटोरियममध्ये इकडे तिकडे सगळे स्पीकर्स असतात ना, खूप छान स्पीकर असतात. त्याचं एकच लिमिटेशन आहे, इट रन्स ऑन इलेक्ट्रिसिटी, यू कॅनॉट कॅरी इट विथ यू. दिस हॅज अ बॅटरी इनसाइड. सो इफ यू डोंट यूज दिस, याला जर कधी तुम्ही बघितलं नसेल, यू विल नेवर अंडरस्टँड द इंटेलिजन्स ऑफ द क्रिएटर की अरे काय करायचं माहिती आहे, त्यात बॅटरी टाकायची, त्याला चार्जिंग केलं की असं गावामध्ये कुठे जिथे इलेक्ट्रिसिटी नाही काय नाही बसून आपण मस्त गोठ्यामध्ये पण आपण एक स्पीकर करू शकतो. तर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कुठे राईट. सो वी विल नेवर बी एबल टू अंडरस्टँड द इंटेलिजन्स ऑफ द क्रिएटर unless we come to a place where you see the creation. And that's why coming to a rural place is important. You see the creation and then you understand. पण हे जे म्हणतात गॉड 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 त्याचं ते श्रद्धा लागते. then it's very important to understand की श्रद्धेवर तर जीवन चालू आहे आपलं, पण अंधश्रद्धा नाही करायची आहे. त्या श्रद्धेमागे काही कारणं असायला पाहिजेत, त्या श्रद्धेमागे काही आपले योग्य दृष्टिकोन असायला पाहिजेत. And that's how we discuss so many things that the same city for a non-knowledgeable person can seem, buildings will seem to be mountains, electricity poles will seem to be trees, and vehicles will seem to be different kinds of horses or bullock carts or bullocks, yeah. But a knowledgeable person says, no, this takes lot of energy, this takes lot of planning. हे आपोआप नाही होत, हे गगनचुंबी इमारती आपोआप नाही होत. आणि तिसरा मूर्ख माणूस काय केला त्याने, तिसरा मूर्ख माणूस काय म्हणाला, एक्सप्लोजननी ओला झालं आहे. नो, as all of you are very trained nicely and you also have understood it nicely, you are saying पहिला माणूस पण चुकला आणि तिसरा माणूस पण चुकला. जो दुसरा माणूस आहे त्याला लक्षात हे सोपं नाही आहे सगळं करणं, याला बुद्धी लागते, याला डिझायनिंग लागते. अँड देन वी डिस्कस सम एक्झाम्पल्स हाऊ एव्हरी सेल ऑफ अवर बॉडी इज मोर कॉम्प्लेक्स दॅन बॉम्बे, सेल्फ हिलिंग, सेल्फ डिव्हिजन अँड सेल्फ रेप्लिकेटिंग. सो सच अ नाईस क्रिएशन. अँड देन वी एंडेड विथ हाऊ सायन्स is basically limited to only two substances, matter and energy. And Bhagavad Gita starts with the third element, that is the spirit. And unless the spirit is there, matter does not work and energy does not work. असं एक बटन दाबला की तो स्पीकर चालू होतो, मग त्याच्यातून साऊंड एनर्जी येते. तिथे बटन दाबला की मग त्याच्यामध्ये चार्जिंग होतं, मग इलेक्ट्रिसिटी. बट ऑल दॅट इज डिपेंडेंट ऑन द थर्ड एलिमेंट, स्पिरिट. सो ISKCON is trying to not teach you matter. ISKCON is trying to teach you not the energy, because there are enough colleges to teach you matter and energy. But there is no college that is teaching the third element, which is actually the most important element, and on which element the other two elements depend. So please take these sessions very seriously. Right now we may not understand what is the importance of it, but once you start going deeper and deeper, then you start appreciating, I didn't know. There is so much to learn. Okay, so I'll stop here. Thank you very much. I am really personally grateful to each and every one of you for spending your valuable Sunday with us here in this Nandigram farms in the association of these cows. So it's a very holy place and very special place. Thank you for coming here. So I'll stop here.